नमस्कार, मी नवनाथ देवकर, संस्थापक संचालक फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज अँड प्रोफेशनल्स. आपलं सर्वांचं आजच्या इंडस्ट्रियल अवेअरनेस प्रोग्राम वेब सिरीज 27 मध्ये सर्वांचं सहर्ष 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 स्वागत करतात. मला सेशनला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्या सर्वांना एक गोष्ट शेअर करायला आवडेल. एक छोटीशी थॉट आहे. मला या ठिकाणी सांगायला आवडेल की चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे त्याची वाट पाहतात. चांगल्या गोष्टी त्यांनाच मिळतात जे त्याची वाट पाहतात. अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे नेहमी प्रयत्न करतात. परंतु मित्रांनो, आपल्याला माहिती आहे का, सर्वोत्तम गोष्टी कोणाला मिळतात? तर सर्वोत्तम गोष्टी त्यांना मिळतात जे आपल्या प्रयत्नांवरती अतूट विश्वास ठेवतात. माणसांनो, मला उद्योजक मित्रांनो, मला या ठिकाणी सांगायला आवडेल की उद्योगामध्ये यश मिळवणे कदाचित अवघड असू शकतं, पण अशक्य मात्र नक्कीच नाहीये. आणि म्हणूनच आपण फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज आणि प्रोफेशनलच्या माध्यमातून उद्योजकांना घडवण्याचं, उद्योजकांना साथ देण्याचं, उद्योजकांच्या सोबत खांद्याने खांदा उभा राहून त्यांच्या प्रयत्नांना सपोर्ट करण्याचं काम ह्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून करतोय. आणि आपण कालच म्हणजे 1 ऑक्टोबर 2021 ला फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज अँड प्रोफेशनलचा पहिला वर्धापन दिन मोठ्या उत्साहात, आनंदात साजरा केलेला आहे. अनेक उद्योजकांनी ह्या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवलात. त्या सर्व उद्योजकांचं मी या ठिकाणी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि अशाच पद्धतीने आपण जे फिप वरती प्रेम दाखवलेलं आहे, प्रेम कायमस्वरूपी आमच्या सोबत राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आजच्या सेशनकडे आपण वळूया. आजच्या सेशनकडे जाण्याच्या अगोदर नेहमीप्रमाणे आपण थोडंसं फिप बाबत समजून घेणार आहोत. तर जसं काही मी सांगितलं की कालच आपण पहिल्या वर्षाचं सेलिब्रेशन केलेलं आहे. आणि कालच्या फर्स्ट इयर सेलिब्रेशन मध्ये आपण अनेक डिव्हिजन ह्या प्लॅटफॉर्मवरती लॉन्च केलेला आहे. त्याच्यामध्ये बिझनेस नेटवर्क यापूर्वी होतच, त्यासोबत बिझनेस स्पॉट 15 ऑगस्टला आपण त्याचं इनॉग्रेशन केलेलं आहे. आणि कालच्या 1 तारखेपासून म्हणजे 1 ऑक्टोबर 2021 पासून फिप प्लॅटफॉर्मवरती बिझनेस डिजिटल, बिझनेस कट्टा, बिझनेस युथ आणि बिझनेस वुमन्स असे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स अवेलेबल झालेले आहेत. आणि ह्या सगळ्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्याला आपल्या व्यवसायाची उंची वाढवण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे. तर चला आपण थोडंसं फिपच्या बाबतीत समजून घेऊयात. आजचा जो विषय आहे तो विषय आहे बिझनेस कुरुक्षेत्र, महाभारत ते महाउद्योग. खूप वेगळा विषय आज आपण घेऊन आलेलो आहोत. आणि हा विषय जो आहे हा आपल्या व्यवसायाशी निगडित आहे. आपल्याला व्यवसायाची वाढ करण्यासाठी, व्यवसायामध्ये ज्या काही आपण चुका करतो, व्यवसायाची वृद्धी कशी करायची त्या संदर्भात आपल्याला बिझनेस सारथी योगेशजी उंडे या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्यांना आपण या प्लॅटफॉर्मवरती आमंत्रित केलेलं आहे. तर फिप बाबत थोडक्यात मला या ठिकाणी सांगायला आवडेल की फिप ही जी संस्था आहे ही नॉन प्रॉफिट नॉन पॉलिटिकल संस्था आहे. देशातील वेगवेगळ्या व्यवसायांना सपोर्ट करण्यासाठी, त्यांच्या मुवमेंटवरती काम करण्यासाठी फिपची स्थापना आपण ऑक्टोबर 2020 मध्ये केली होती. त्याला आता 1 वर्ष झालेलं आहे. आणि 1 वर्षाच्या प्रवासामध्ये अनेक उद्योजक आपल्या संस्थेसोबत जोडलेले आहेत.
आणि त्यासोबतच आजचा जो इंडस्ट्रियल अवेअरनेस प्रोग्राम आहे, हे अशा अवेअरनेस प्रोग्राम मधनं साधारणपणे 2,500पेक्षा जास्त लोकांनी ह्या कार्यक्रमांचा आनंद घेतलेला आहे आणि आपल्या व्यवसायामध्ये ज्या काही एक्सपर्ट्सनी या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनाचं व्यवसायामध्ये अंमलबजावणी करून व्यवसायामध्ये एक वेगळी उंची गाठण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी मला सांगायला आवडेल की फिप हा भारतीय उद्योजकांचा एक आवाज आहे जो संपूर्ण भारतभर काम करतोय. इथे भारतीय प्रायव्हेट कंपन्या असतील, पब्लिक कॉर्पोरेट मधल्या कंपन्या असतील, त्यांच्यासाठी शक्यतो फिपच्या प्लॅटफॉर्मवरती खूप मोठ्या प्रमाणावरती काम केलं जातं. हा प्लॅटफॉर्म नेटवर्किंग साठी आणि कोलॅबोरेशन साठी काम करतोय. यासोबतच या ठिकाणी फिपचा जो विश्वास आहे, हेल्पिंग द पीपल्स, हेल्पिंग द बिझनेस ओनर्स, याच्यावरती खूप मोठा विश्वास आहे. या ठिकाणी लोकांना मदत करा, लोकांच्या ज्या नीड्स आहेत, लोकांचे जे पेन्स आहेत त्या पेन्स समजून घ्या, त्यांना योग्य सर्व्हिसेस प्रोव्हाइड करा आणि त्यांच्या पेन्स मधून त्यांना बाहेर काढा. ह्या गोष्टीवरती आम्ही खूप मोठा विश्वास ठेवतो. बिझनेस इज ऑल अबाउट सॉल्व्हिंग द पीपल्स प्रॉब्लेम. जर लोकांचे प्रॉब्लेम जर सोडवले तर नक्कीच त्यातून आपल्याला प्रॉफिट मिळतं. हे पाऊल मार्क्सचं एक वाक्य आहे आणि ते तंतोतंत प्रत्येक व्यवसायाला लागू होतं. हेल्प युअरसेल्फ बाय हेल्पिंग द अदर्स, हे जॉन टेम्पलन्स यांनी सांगितलेलं आहे. तर खरोखर ही वाक्य जी आहेत, ही वाक्यावरती जर आपण जर काम केलं आणि त्याची अंमलबजावणी जर आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या उद्योगामध्ये जर केली, तर उद्योगामध्ये एक उत्क्रांती यायला वेळ लागणार नाही, याच्यावरती माझा ठाम विश्वास आहे. त्याचबरोबर हे का करायचं, तर करण्यापाठीमागचा उद्देश काय आहे, तर मला या ठिकाणी सांगायचंय, वैयक्तिक पातळीवर जर मी घडलो किंवा आपण घडलो, त्यासोबत आपलं कुटुंब आपण घडवलं, कुटुंबासोबत आपली समाज व्यवस्था घडवली आणि समाज व्यवस्था घडवता घडवता आपला व्यवसाय जर आपण घडवत असेल, तर त्या व्यवसायाचा कुठेतरी हातभार आपल्या इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटला लागणार आहे. आणि ही इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट जर होत असेल तर त्यासोबतच भारताची इकॉनॉमी सुद्धा स्ट्रॉंग होणार आहे, भारताच्या जीडीपी मध्ये त्याची मदत होणार आहे. इनडायरेक्टली आपण नेशनच्या डेव्हलपमेंटसाठी काम करतोय. नेशनची डेव्हलपमेंट सर्वात पहिला प्रायोरिटी आपल्याकडे असायला पाहिजे. या ठिकाणी मला सांगायला पाहिजे की जेव्हा आपण इंडस्ट्रियल आउटलुक पाहतो, जेव्हा त्याची इकॉनॉमीवरती लक्ष देतो, तर त्यावेळेस तुमच्या बिझनेसेस आणि प्रोफेशनल सर्व्हिसेस तुम्ही काय देत आहात त्यावरती खूप साऱ्या गोष्टी डिपेंड आहेत. आणि म्हणूनच फिपच्या प्लॅटफॉर्मवरती आपण व्हर्टिकल बेस इंडस्ट्री वाईज वेगवेगळे चॅनल्स डेव्हलप करतोय, त्याच्या माध्यमातून लोकांना हेल्प होणार आहे, मदत होणार आहे. जसं की फिपची स्थापना होण्यापूर्वी 3 वर्ष ह्या प्लॅटफॉर्मवरती काम केलं जात होतं. जीएसटी लॉन्च झालं भारतामध्ये आणि तेव्हापासून जीएसटीचे वेगवेगळे जीएसटी प्रॅक्टिशनरसाठी वेगवेगळे व्हॉट्सअपचे ग्रुप करण्यात आले आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून आपण जीएसटी प्रॅक्टिशनरसाठी मार्गदर्शन करण्याचं काम करतोय. वेगवेगळे एक्सपर्ट्स त्या प्लॅटफॉर्मवरती एकमेकाला मदत करत असतात, त्यांचे जे चॅलेंजेस आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, ते प्रॉब्लेम सॉर्ट आउट करण्यासाठी इथे काम केलं जातं. आणि ह्या प्लॅटफॉर्मवरती जवळपास 40,000पेक्षा जास्त लोक कनेक्टेड आहेत. याशिवाय वेगवेगळ्या आयटी कंपन्यांचाही ग्रुप या ठिकाणी केलेला आहे आणि त्यातही साधारणपणे 1,500पेक्षा जास्त लोकांची कनेक्टिव्हिटी आहे. 1,500पेक्षा जास्त आयटी बिझनेस कनेक्टेड आहेत. अशा प्रकारे वेगवेगळ्या बिझनेसेसला एका प्लॅटफॉर्मवरती घेऊन येणं, त्यांचे जे कॉमन प्रॉब्लेम्स आहेत, कॉमन चॅलेंजेस आहेत, त्या चॅलेंजेसवरती काम करण्यासाठी आपण काम करतो. त्यासोबतच पर्सनल आणि प्रोफेशनल डेव्हलपमेंटचा पार्ट खूप महत्वाचा असतो. उद्योजकाला डेव्हलप करायचा असेल तर त्याच्यामध्ये सेल्फ अवेअरनेस असेल, स्वतःचं नॉलेज इम्प्रुव्हमेंट असेल, वेगवेगळे आयडेंटिफिकेशन्स असतील, स्वतःचं ज्ञान असेल, स्वतःमधलं पोटेन्शियल आहे, अशा वेगवेगळ्या क्रायटेरियाज आहेत स्वतःच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये. त्याशिवाय प्रोफेशनल डेव्हलपमेंटमध्ये जर आपण म्हणायचं जर असेल तर त्यामध्ये मेंटरिंग आहे, वेगवेगळं कन्सल्टेशन आहे, वेगवेगळ्या प्रॅक्टिस मेक्स मॅन असं म्हटलं जातं. तर त्यासाठी वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस या प्लॅटफॉर्मवरती करून घेतले जातात. वेगवेगळ्या मीटिंग्स आहेत, वेगवेगळे अजेंडाज या ठिकाणी दिले जातात, लोकांना एकत्र आणून त्यांच्याकडून कामं करून घेतली जातात आणि त्याचा फायदा प्रत्येकाच्या बिझनेस ओनरला होतो. या ठिकाणी स्पेशली बिझनेस ओनर समोर ठेवून काही स्टडी मटेरियल तयार केलेले आहेत आणि त्यातून बिझनेस ओनरला इम्प्रुव्हमेंट करण्याचं काम या प्लॅटफॉर्मवरती केलं जात आहे. म्हणजेच या ठिकाणी खूप सारं काही लर्निंग आणि ट्रेनिंग फॅसिलिटी सुद्धा उपलब्ध आहेत. याशिवाय मला सांगायला आवडेल
की प्रत्येक गोष्ट ही रिलेशनवर डिपेंड करते, आणि रिलेशन मजबूत तर प्रत्येक गोष्ट मजबूत होते. म्हणून इंटरपर्सनल रिलेशनशिप डेव्हलपमेंट साठी सुद्धा ह्या प्लॅटफॉर्मवरती खूप चांगल्या पद्धतीने काम करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. मग ते स्वतः सोबतचं रिलेशनशिप डेव्हलप करायचं असेल किंवा इतरांसोबतचं असेल, वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतील, त्या प्रॉब्लेमचं मॅनेजमेंट असेल, वेगवेगळ्या पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स कशा पद्धतीने आपल्यामध्ये येऊ शकतात अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज असतील, अवेअरनेस प्रोग्राम आहे, वेगवेगळे कोलॅबरेशन्स आहेत, वेगवेगळे फन आणि आउटडोर ऍक्टिव्हिटीज आहेत. तर ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मधनं आपण बिझनेस ओनर मधलं त्या बिझनेस आणि त्याच्या कस्टमर मधलं रिलेशनशिप, बिझनेस आणि व्हेंडर मधलं रिलेशनशिप, बिझनेस आणि त्याच्या एम्प्लॉई मधलं रिलेशनशिप्स, ह्या सगळ्या रिलेशनशिप्स कशा पद्धतीने इम्प्रूव्ह करता येतील आणि त्याचा फायदा आपल्या बिझनेसमध्ये आपल्याला कसा करता येईल, या दृष्टिकोनातूनही या प्लॅटफॉर्मवरती खूप मेहनत घेतली जाते. आणि पाठीमागच्या 1 वर्षापासून खूप साऱ्या बिझनेस ओनरला याचा फायदा झालेला आहे. येस, याच्यासोबत मला नक्कीच सांगायला आवडेल की हाऊ इट इंडस्ट्री हेल्प्स टू ओव्हरकम देअर चॅलेंजेस. ज्या बिझनेसेसमध्ये जे चॅलेंजेस येत आहेत ते चॅलेंजेस कसे कमी करता येऊ शकतील, त्या दृष्टिकोनातूनही या ठिकाणी वेगवेगळे प्रयत्न केले जातात. त्यात मुख्यत्वे बिझनेस स्ट्रॅटेजी आहे, मार्केटिंग आहे, रिक्रुटमेंट आहे, मॅनेजमेंट आहे, सेल्स आहे आणि टेक्नॉलॉजी आहेत. हे 4 की एरियाज आहेत. ह्या की एरियावरती जर काम केलं तर आपल्या बिझनेसमध्ये इम्प्रूव्हमेंट खूप लवकर आणता येते. याशिवाय खूप सारे चॅलेंजेस आहेत, पण शक्यतो ह्या 6 चॅलेंजेस वरती जर आपण प्रत्येक बिझनेसमध्ये जर काम केलं तर डेफिनेटली आपल्याला यश नक्की मिळेल. याशिवाय महत्वाचा उद्देश आज ज्या प्रोग्राम मध्ये आपण आहोत तो प्रोग्राम आहे इंडस्ट्रियल अवेअरनेस. बऱ्याचदा व्यावसायिकाला त्याच्या एका चौकटीच्या बाहेर जाऊन तो कधी विचार करत नसतो, पाहत नसतो, आणि त्यामुळे त्याला व्यवसायामध्ये खूप साऱ्या अपयशांना फेस करावं लागतं, खूप साऱ्या लॉसेसला फेस करावं लागतं. आणि हे करावं लागू नये म्हणून आपण 1 एप्रिल 2021 रोजी इंडस्ट्रियल अवेअरनेस प्रोग्राम्स ह्या प्लॅटफॉर्मवरती लॉन्च केला. प्रत्येक शनिवारी संध्याकाळी 5 वाजता हा सेशन्स आपण घेत असतो. आणि ह्या सेशनच्या माध्यमातून इंडस्ट्रीमध्ये काय नवीन घडतंय, आपल्या व्यवसायामध्ये आपल्याला कशा पद्धतीने हेल्प करता येऊ शकते, वेगवेगळे टूल्स आपल्याला कशा पद्धतीने वापरता येतील, किंवा आपल्या बिझनेस मधल्या वेगवेगळ्या एरियामधली इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी आपल्याला एक्सपर्टची कशी मदत होऊ शकते, अशा वेगवेगळ्या विषयावरती या ठिकाणी आपण बोलतो. एक्सपर्ट्सला ह्या प्लॅटफॉर्मवरती घेऊन येतो आणि एक्सपर्ट्स त्याच्याकडलं जे काही नॉलेज आहे, अनुभव आहे वर्षानुवर्षाचा, तो आपल्यासोबत शेअर करत असतो. एवढ्यावरच आपण थांबत नाही, तर जो कोणता एक्सपर्ट या प्लॅटफॉर्मवरती येतो तो आपल्यासोबत 1 to 1 करण्यासाठी सुद्धा रेडी असतो. आपल्या व्यवसायातला पेन काढून टाकण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत त्या सगळ्या गोष्टींसाठी आपण कटिबद्ध आहोत. तर आतापर्यंत जे काही सेशन्स घेतलेले आहेत, आपण आजपर्यंत 26 सेशन कंप्लीट केलेले आहेत. आणि ह्या 26 सेशनच्या माध्यमातून वेगवेगळे विषय आपण या प्लॅटफॉर्मवरती घेऊन आलेलो आहोत. त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची नीती आहे, इफेक्टिव्ह कॉस्ट कंट्रोल सिस्टम आहे, बिझनेस कंप्लायन्सेस आहेत, बिझनेस मॉडेल आणि फायनान्शियल प्लॅनिंग, क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टम्स, लाईफ इन्शुरन्स आणि मेडिकल इन्शुरन्स किंवा जनरल इन्शुरन्स यांची बिझनेसमध्ये कशी आवश्यकता आहे त्या विषयावर आपण काही गोष्टी समजून घेतल्या. डिजिटल मार्केटिंग फॉर बिगिनर्स मध्ये लिंक्डइन हे जे टूल आहे, त्या टूल बाबत आपण या ठिकाणी समजून घेतलं. त्यानंतर हाय परफॉर्मन्स एंटरप्रेनर्स बनण्यासाठी काय काय करणं आवश्यक आहे त्या गोष्टी आपण या ठिकाणी समजून घेतल्यात. त्याचबरोबर इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्सी कोड काय आहे, 2016 मध्ये केंद्र शासनाने हा कायदा पारित केला आणि त्या कायद्यामुळे खूप साऱ्या बंद पडलेल्या कंपन्यांना पुनरुज्जीवित होण्यासाठीची एक नवीन संधी मिळालेली आहे. ही संधी काय आहे ते आपण या ठिकाणी समजून घेतलं. त्यानंतर मनी नेव्हर स्लिप्स, आर्ट ऑफ इन्व्हेस्टिंग इन स्टॉक, हे स्टॉक मार्केटशी संबंधित काही सेशन आपण या प्लॅटफॉर्मवरती घेतले. 7 स्ट्रॅटेजीज ऑफ द बिझनेस ग्रोथ, ऑटोमेशन बिझनेसमध्ये सस्टेनेबल बिझनेससाठी ऑटोमेशन का गरजेचं आहे तो विषय आपण या ठिकाणी घेतला. त्याशिवाय ग्रेट प्रेझेंटेशन स्किल्स, एफपी आणि ओपी साठी काय अपॉर्च्युनिटीज आहेत, नाबार्डकडनं काय सपोर्ट मिळतो त्या संदर्भात आपण या ठिकाणी काही गोष्टी समजून घेतल्या. कॅश ट्रान्झॅक्शनचं इम्पॉर्टन्स काय आहे आपल्या बिझनेसमध्ये आणि त्याची काय काळजी घेतली पाहिजे तो विषय आपण इथे समजून घेतला. त्यासोबतच की लोन म्हणजेच कर्ज आपल्याला आपल्या व्यवसायात कशी मदत करते आणि त्यासाठी येणाऱ्या अडीअडचणी आपल्याला कशा पद्धतीने सोडवता येतात
तोही विषय आपण ह्या प्लॅटफॉर्मवरती समजून घेतलेला आहे. याशिवाय ऍग्रिकल्चर इंडस्ट्री, भारतामध्ये 70%पेक्षा जास्त अधिक व्यवसाय हे ऍग्रिकल्चरवर डिपेंड आहेत. आणि त्या ऍग्रिकल्चर इंडस्ट्रीमध्ये काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत हे आपण या ठिकाणी समजून घेतलं. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या एसएमईच्या इंडस्ट्री ऑपॉर्च्युनिटीज असतील किंवा शेतकऱ्यांसाठीच्या ऑपॉर्च्युनिटीज असतील, तर त्या या ठिकाणी आपण समजून घेतल्यात. याशिवाय बिझनेस ग्रोथ करण्यासाठी काय सिक्रेट्स आहेत, त्या सिक्रेट्स बाबतही आपण या ठिकाणी काही गोष्टी समजून घेतल्या. त्यानंतर कम्युनिकेशन स्किलचा इम्पॉर्टन्स काय आहे, कस्टमर केअर आपल्या व्यवसायामध्ये काय रोल प्ले करतो आणि आपल्या बिझनेसच्या इम्प्रुव्हमेंटसाठी काय त्याची मदत होते, तेही आपण या ठिकाणी समजून घेतलेलं आहे. याशिवाय इम्युनिटी आणि स्ट्रेस मॅनेजमेंट, बिझनेस ओनरला जर डेव्हलप करायचं जर असेल तर स्वतःतली इम्युनिटी आणि त्याचा स्ट्रेसचं मॅनेजमेंट करता येणं आवश्यक आहे, त्यासाठी आपण या ठिकाणी सेशन घेतलेलं आहे. त्याचसोबत युनिव्हर्सल लॉज हा बिझनेसच्या ग्रोथवर कसा काम करतो, जे काही निसर्ग नियम्स आहेत त्या निसर्ग नियमाला बाधित राहून आपण कशा पद्धतीने आपल्या बिझनेसला नेक्स्ट लेवलवर घेऊन जाऊ शकतो, त्या प्रकारचं मार्गदर्शन आपल्याला या प्लॅटफॉर्मवरती डॉक्टर गणेश कदम यांनी केलेलं आहे. आणि त्यानंतरचं सेशन घेतलं होतं आपण की एमएसएमई स्कीमच्या माध्यमातून बिझनेसला गव्हर्नमेंट काय काय सपोर्ट करतो, त्यातल्या काही महत्वाच्या स्कीम्स आपण ह्या प्लॅटफॉर्मवरती समजून घेतलेल्या आहेत. आणि पाठीमागच्या शनिवारी CBK कात्राबाद सरांनी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने नंबर्स कसे समजून घ्यायचे यावरती खूप उत्कृष्ट मार्गदर्शन केलेलं आहे. आपल्याला आपल्या बिझनेस मधला ब्रेक इव्हन पॉइंट्स सेट करण्यासाठी ह्या सेशनची खूप चांगल्या पद्धतीने मदत होणार आहे. अशा प्रकारे आजपर्यंत आपण 26 सेशन्स सक्सेसफुली या प्लॅटफॉर्मवरती दिलेले आहेत आणि ह्या सेशनच्या माध्यमातून आपल्या सर्वांना नक्कीच मदत होतीये. म्हणूनच आज आपण परत नव्याने 27वं सेशन्स घेऊन आलेलो आहोत. बिझनेस कुरुक्षेत्र महाभारत ते महाउद्योग हे सेशन घेणार आहेत बिझनेस सारथी योगेश उंडे सर. आणि ते आपण लगेचच ताबडतोब आपण ह्या सेशनकडे जाणार आहोत. पण तत्पूर्वी दोन गोष्टी मला या ठिकाणी शेअर करायला आवडतील की ह्या प्लॅटफॉर्मवरती वीकली बिझनेस मीटिंग सुद्धा होतात, जे व्यावसायिकांसाठी आहेत. स्पेसिफिकली व्यावसायिकांनी एका प्लॅटफॉर्मवरती यायचं, एकमेकाला भेटायचं, एकमेकाच्या ओळखी करून घ्यायच्या, एकमेकाच्या व्यवसायामध्ये आपल्याला डायरेक्टली कसा सपोर्ट करता येईल, हेल्प करता येईल, त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचे. आपल्या बिझनेसचं प्रेझेंटेशन द्यायचं आहे, त्या ठिकाणी वेगवेगळे एज्युकेशन स्लॉट होतात, ते आपल्याला शिकून घ्यायचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी एक वीकली बिझनेस मीटिंग आपण फिफ्टच्या प्लॅटफॉर्मवरती ठेवतो. प्रत्येक बुधवारी सकाळी 7 ते सकाळी 10 वाजेपर्यंत हे सेशन असतं. सकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत ओपन नेटवर्किंग आणि 8 ते 10 या 2 तासामध्ये आपण बिझनेस मीटिंग घेत असतो. त्याची लिंक आपल्याला समोर स्क्रीनवर दिसते. त्या लिंकवरती जाऊन आपण त्या मीटिंगसाठी रजिस्ट्रेशन करा, बिझनेस मीटिंग मध्ये पार्टिसिपेट व्हा आणि आपल्या स्वतःच्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी आपण स्वतःच मदत करा. तर चला आपण पुढे जाऊया. आतापर्यंतच 1 मे 2021 ला आपण पहिला बिझनेस चॅप्टर सुरू केला. त्याच्यामध्ये आजपर्यंत 23 मेंबर आहेत, 208 पेक्षा जास्त रेफरल एक्सचेंज झालेले आहेत आणि 30 लाखांपेक्षा अधिक बिझनेस या प्लॅटफॉर्मवरती एक्सचेंज झालेला आहे. आणि याच अनुषंगाने आपण पुढील काही कालखंडामध्ये 7 पेक्षा अधिक चॅप्टरचं प्लॅन करतोय. पिंपरी चिंचवडमध्ये 2 चॅप्टर, पुणेमध्ये 2, मुंबई शहरात 2 चॅप्टर, नागपूरमध्ये 1 आणि संपूर्ण भारतभरासाठी ऑनलाईन डिजिटल चॅप्टर 1 आपण लवकरच चालू करतोय. तर चला आजच्या सेशनकडे आपण वळूयात. आजचं सेशन आहे बिझनेस कुरुक्षेत्र. बिझनेस कुरुक्षेत्र महाभारत ते महाउद्योग. आणि हे सेशन घेण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित केलेला आहे बिझनेस सारथी योगेश उंडे. हे एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे आणि ह्या जबरदस्त व्यक्तिमत्वाचं आपण ह्या प्लॅटफॉर्मवरती स्वागत करत आहोत. योगेश उंडे सर, नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. योगेश उंडे सरांचं या ठिकाणी स्वागत करायचंय. चॅट बॉक्स मध्ये सर्वांनी सरांसाठी वेलकम करायचंय, स्वागत करायचंय. थँक्यू देवकर मॅम, थँक्यू. प्लीज चॅट बॉक्सचा वापर करा. मॅम थँक्यू. महेश सर थँक्यू. आणि योगेश सरांचं या ठिकाणी आपण स्वागत करायचंय. थँक्यू. थँक्यू ऑल. योगेश सर. येस सर. माझा आवाज व्हिडिओ आपला चालू करा. आपलं ह्या ठिकाणी ह्या प्लॅटफॉर्मवरती स्वागत आहे. येस सर. मला प्लीज को होस्ट करा ना, मला काही शेअर कर स्क्रीन साठी. को होस्ट करा मला.
आवाज येतोय, ऑडिबल आहे? योगेश सरांविषयी मला या ठिकाणी सांगायला आवडेल की योगेश सर हे एक बिझनेस सारथी आहेत, त्याशिवाय रिलेशनशिप आणि हॅपीनेस सारथी सुद्धा आहेत. त्यांना खूप साऱ्या अवॉर्डनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. इंडिया लिडरशिप 2019 अवॉर्ड असेल, आदर्श उद्योग रत्न असेल, नॅशनल नोबिलिटी बाय द हँड ऑफ सोशल वर्कर अण्णा हजारे यांच्याकडून त्यांना अवॉर्ड मिळालेला आहे. नॅशनल स्पीकर म्हणून 2020 साली त्यांना अवॉर्ड मिळालेला आहे. त्यासोबतच नेशन युनिटी, नॅशनल स्टार आयकॉन, राज्यस्तरीय सेवा गौरव त्यांना मिळालेला आहे. बेस्ट बिझनेस प्लॅन म्हणूनही त्यांना अवॉर्ड मिळालेला आहे. त्यासोबतच बेस्ट स्पीच अलोकेशन कॉम्पिटिशन मध्ये त्यांनी जज म्हणून काम पाहिलेलं आहे. याशिवाय बेस्ट 1 मिनिट प्रेझेंटेशनही त्यांना ही अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे. याशिवाय त्यांना वेगवेगळे त्यांनी सर्टिफिकेशन केलेले आहेत. खूप सारी इन्व्हेस्टमेंट त्यांनी इथे म्हणजेच डोक्यावरती केलेली आहे, बुद्धीवरती केलेली आहे. वेगवेगळे सर्टिफिकेशन त्यांनी केलेले आहेत. त्याच्यामध्ये एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम ट्रेनर असेल, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्रेनर्स NIMSME यांच्याकडनं त्यांनी ते सर्टिफिकेशन केलेलं आहे. त्यानंतर NLP न्यूरो लिग्विस्टिक्स प्रोग्रामिंग त्याला म्हणतात, प्रॅक्टिशनर्स NLP त्यांनी केलेला आहे. डीप स्लीप थेरपिस्ट या प्रकारचं एक सर्टिफिकेशन त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर अर्ली रायझिंग प्रोग्रामिंग प्रॅक्टिशनर्स, त्यानंतर हायपोनिस्ट त्यांनी केलेलं आहे, ग्राफोलॉजीचं केलेलं आहे. युवाचार्य नावाचं सर्टिफिकेशन त्यांनी केलेलं आहे. युथ अँड लाईफ स्किल डेव्हलपमेंट ट्रेनर म्हणूनही त्यांनी नॅशनल स्किल्स डेव्हलपमेंट सेंटर्स मधून सर्टिफिकेशन घेतलेलं आहे. DMIT प्रॅक्टिशनर्स ते आहेत. याशिवाय ते खूप साऱ्या पुस्तकांचे ऑथर सुद्धा आहेत. त्यातल्या काही पुस्तकांचा मी या ठिकाणी उल्लेख करेल. आता भेट थेट शिखरावरती खूप सुंदर पुस्तक आहे. मी प्रत्येकाला या ठिकाणी सांगेल की ह्या पुस्तकाचा प्रत्येकाने खरेदी करा आणि वाचा. त्यातून खूप साऱ्या काही गोष्टीचं आपल्याला मोटिवेशन मिळणार आहे. 1 नंबर जिंद जिंकायची हे एक पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. आर्ट ऑफ पब्लिक स्पीकिंग आणि कम्युनिकेशन स्किल आहे. त्यानंतर सुपर मॉडेलिंग मास्टरी आहे. अवेकेन श्री छत्रपती शिवाजी महाराज विदिन यू आहे. बिझनेस सम्राट आहे आणि आता त्यांचं नव्याने पुस्तक येत आहे 1 नंबर. तर अशा खूप साऱ्या पुस्तकांचे ते ऑथर आहेत. तर योगेश सर, तुमचं मी या प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो आणि पुढच्या सेशनचा भाग आपल्याकडे ओव्हर करतो सर. येस सर, ओव्हर टू यू सर. थँक्यू सर. सर को होस्ट करा, मला स्क्रीन शेअर करा, व्हाईट बोर्ड शेअर करण्यासाठी. मला को होस्ट करा, व्हाईट बोर्ड मला शेअर करतात. ओके, येस. नाही अजून 1 मिनिटाचा वेळ द्या सर फक्त. येस सर, येस. ओके, सो सगळ्यांना नमस्कार. जोपर्यंत मी को होस्ट होत आहे तोपर्यंत. सो आजचं 27 नंबरचं सेशन आहे. 27 आकडा हा माझ्या जवळचा आकडा आहे, कारण पहिले 27 वर्ष काय करायचं हे मला माहित नव्हतं आयुष्यात. मी बँकेमध्ये होतो, स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये कमर्शियल डिपार्टमेंट मध्ये होतो. 500 करोड पर्यंतचे अकाउंट्स हँडल करत होतो. पण मनी बँकिंग पेक्षा ह्युमन बँकिंग मध्ये आपल्याला जास्त इंटरेस्ट आहे, त्याच्यात आयुष्य घालवायचंय हे लक्षात आलं आणि ट्रेनिंग व्यवसायाकडे वळालो. ट्रेनिंगचा व्यवसाय अजून 2 व्यवसाय सुद्धा सुरू झाले. सो मला खूप आनंद होतोय तुम्हा सगळ्यांना भेटायला. सो जवळजवळ आपण 26 लोक आहोत तिथे आणि काही कदाचित फेसबुकवर बघत आहेत, फेसबुक लाईव्ह. सो सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत या जबरदस्त अशा प्रोग्राम मध्ये, इंडस्ट्रियल अवेअरनेस प्रोग्राम. रिक्वेस्ट आहे माझी बाकीच्यांनी थोडासा ऑडिओ त्यांचा. आता आवाज घुमत नाही ना, क्लिअर आहे ना आवाज? ओके. मी सगळ्यांना म्यूट केलेलं आहे, तर चॅट बॉक्स मध्ये टाका जर आवाज माझा जर घुमत असेल किंवा क्लिअर नसेल येत तर. ओके, व्हॉइस इज क्लिअर? टाइप यस इन द चॅट बॉक्स. यस, व्हॉइस क्लिअर आहे? प्लीज टाइप यस इन द चॅट बॉक्स. थँक्यू. यस, ग्रेट. ओके, व्हॉइस तुमचा आता क्लिअर आहे सर. ओके सर, यस, थँक्यू सर. ओके, ओके. सो आपला आजचा विषय आहे बिझनेस कुरुक्षेत्र.
सो ज्यावेळेस हा सेशन होतो, जेव्हा ऑफलाईनला हा सेशन होतो, एक प्रश्न मी सुरुवातीलाच विचारतो, जो तुम्हालाही विचारणार आहे. हे कुरुक्षेत्रावरती जे महाभारतामध्ये युद्ध घडलं होतं ते कोणामध्ये घडलं होतं? येस, प्लीज टाइप इट इन द चॅट बॉक्स. और ऑडिओ ऑन करून बोलू शकता तुम्ही, जर तुम्हाला ऑडिओची परमिशन आहे, और तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता. कोणामध्ये घडलं होतं महाभारताचं युद्ध? कोणामध्ये घडलं होतं? येस, महाभारताचं युद्ध भावाभावांमध्ये घडलं होतं. ओके, ग्रेट. येस, अजून बाकीचे? येस, धर्म अधर्म के पुरुष, हा, धर्म अधर्म और कौरव धर्म- पांडव के लिए. येस. काही जण सांगतात कौरव पांडव, अगदी अशीच उत्तर येतात, धर्म अधर्म. अजून कोणाचे काय उत्तर? सो यू आर एंटरप्रेन्योर, थोडासा बिझनेस अगदी तुम्ही सांगत आहात जे आपल्याला आजपर्यंत शिकवलं गेलेलं आहे, कानावर पडलेलं आहे, दाखवलं गेलेलं आहे महाभारत सिरियल मधून. एक व्यक्ती म्हणून, एक भारतीय म्हणून अगदी तुमचं उत्तर बरोबर आहे, पण एक एंटरप्रेन्योर म्हणून सांगा मला, एक उद्योजक म्हणून. नीती अनिती, ओके ओके. सो आपल्याला एकच तास आहे, त्यामुळे मी जास्त वेळ घेत नाहीये, जेवढी पटापट उत्तर येतील. धर्म अधर्म, ओके. सो एक उद्योजक म्हणून सांगतो की हे जे महायुद्ध घडलं होतं हे 2 सम्राटांमध्ये घडलं होतं, आणि त्या सम्राटांच्या बाजूने असणाऱ्या अनेक राजे जे होते त्या लोकांमध्ये काहींना स्वेच्छेने जावं लागलेलं, आणि काही जण ठरून की ह्या युद्धामध्ये मला भाग घेतला पाहिजे म्हणून आणि काही जणांना नाईलाज होता, युद्धात भाग घ्यावाच लागणार होता, कारण ते अधीन होते त्या सम्राटाच्या. सो अशा 2 सम्राटांमध्ये घडलेल्या, आणि त्यातले एक सम्राट आहेत धृतराष्ट्र, बरोबर, जे कौरवांचे मुख्य होते, आणि दुसरे होते आपले युधिष्ठिर. कोण होतं पांडवांचं सम्राट? कोण होतं ज्यांना गद्दी मिळून द्यायची होती किंवा ते सम्राट पद, राज्य मिळून द्यायची होती? ते होते आपले युधिष्ठिर. सो या 2 व्यक्तींमध्ये घडलेलं युद्ध होतं. सो आता माझा पुढचा जो प्रश्न आहे की मूळ फरक काय होता या दोघांमध्ये? बघायला गेलं तर धृतराष्ट्र जे होते त्यांची जे संख्याबळ होतं, 100 मुलं होते, त्याच्याबरोबर त्यांच्यामध्ये भीष्म पितामह होते, द्रोणाचार्य, महारथी कर्ण, असे ग्रेट दिग्गज लोक, आणि त्या मानाने इकडे पांडवांची संख्या कमी होती, तरी सुद्धा पांडवांचा विजय झाला. सो तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत काय की काय मूलभूत फरक काय होता, बेसिक, ज्याच्यापासून आपण आज आपण पाहणार आहोत 8 बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ बिझनेस. कुठल्याही व्यवसायाचे 8 बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स, आणि ज्याला आपण महाभारताच्या उदाहरणातून शिकणार आहोत, जाणून घेणार आहोत. सो इथे महाभारत पण आहे आणि महाउद्योग म्हणजे व्यवसाय पण आहे. येस, फोकस. ओके ओके, पटापट उत्तर द्या, कारण मी पटापट पुढे जाणार आहे. 1 तासात संपवायचं असल्यामुळे आपल्याला एवढा वेळ नाही देताना. तुमचं जे उत्तर आहे, कौरव सेना मानाने कौरवांकडून नव्हती. ओके, मनाने कौरवांकडून नव्हती, मनाने कौरवांकडून. ओके ओके, चला आपण जाणून घ्या. धृतराष्ट्र जे सम्राट होते ते जे युद्ध करत होते त्या युद्धामागचा उद्देश काय होता? काय होता उद्देश? पटापट सांगा. उद्देश काय होता? कौरवांचा उद्देश काय होता, किंवा धृतराष्ट्राचा उद्देश काय होता? ते युद्ध जिंकून त्यांना काय करायचं होतं? हे युद्ध होण्यासाठी पण तो उद्देश त्यांचा होता. हे युद्ध झालं धृतराष्ट्राच्या उद्देशामुळे. पुत्रप्रेम, अर्थातच आपल्या पुत्राला पुढचा सम्राट बनवायचा आहे, त्यालाच सम्राट बनवून ठेवायचा आहे, हा उद्देश होता. आणि आपले जे युधिष्ठिर आहे त्यांचा उद्देश काय होता? युधिष्ठिरचा उद्देश काय होता? युधिष्ठिरचा उद्देश काय होता? पांडवकडे कृष्णा गुरु होता, दुसरीकडे प्रचंड सेना होती. उद्देश काय होता? आपण उद्देश, माझ्या मते आपण, तुम्ही सांगण्याचे उत्तर बरोबर आहे, पण बेसिक बघत आहात, बेसिक बिल्डिंग ब्लॉक. सो त्यातला बेसिक जो आहे तो आहे उद्देश. सो धर्मस्थापना, अगदी बरोबर सांगितलं. सो धर्मस्थापना उद्देश होता. इकडे उद्देश होता पुत्राला मिळवून देणं, पुत्राला ती गद्दी मिळवून देणं, हे धृतराष्ट्राचा उद्देश होता. आणि हा उद्देश फक्त महाभारताचं युद्ध सुरू झाल्यावर नाही, तो युद्ध सुरू होण्यामागे पण ते कारण होतं. मी असं ठामपूर्वक मानतो की महाभारत घडण्यामागे सर्वात मोठं कारण काय असेल तर बॅड पॅरेंटिंग. इट वॉज अ रिझल्ट ऑफ, काही जण सांगतात की बाबा दुःशासनाने जो काही द्रौपदीचा मानभंग केला त्यामुळे महाभारत घडलं. बरीच कारण सांगतात, पण तुम्ही सुरुवातीपासून बघितलं तर बॅड पॅरेंटिंग म्हणजे अगदी धृतराष्ट्राच्या आधी सुद्धा भीष्मांनी जी प्रतिज्ञा घेतली की भीष्मांचे वडील, ज्यांची दुसरी पत्नी, जिने आक्षेप घेतला की माझ्या मुलांना
राज्य मिळालं पाहिजे. म्हणजे महाभारताची सुरुवातच झाली शंतनूच्या पुत्रांपासून, शंतनूच्या दुसऱ्या बायकोपासून, की पुत्र प्रेमासाठी. हा उद्देश जिथे बिघडत गेला तिथे कौरवांची बाजू जी आहे ती वीक पडत गेली. सो मला सांगायचे की कुठलाही व्यवसाय, आज आपण बघतो बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल की व्यवसाय सुरू झाल्या पहिल्याच वर्षात 90% व्यवसाय बंद पडतात. पुढच्या 10 वर्षात उरलेले जे 10% होते त्यातले 90% बंद पडतात. काही ठिकाणी फिगर वेगवेगळी सांगितली जाते, 80-20 जी काय असेल, पण आपण बघतो व्यवसाय बंद पडतात. याच्या मागे जर मूलभूत कारण काय असेल तर ते आहे तो व्यवसाय सुरू करण्यामागे आणि सुरू ठेवण्यामागचा उद्देश, ज्याला मी म्हणतो, ज्याला रॉबर्ट कियोसाकी म्हणतात. जो पहिला मुद्दा आहे आपला बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स मधला, द मिशन ऑफ युअर बिझनेस. सो व्हॉट इज द फर्स्ट पॉइंट? मिशन. आपण ते मी टाईप करतो. पहिला मुद्दा जो तो आहे मिशन. हा पहिला मुद्दा आपण आज पाहतो. सो पहिला मुद्दा लिहून घ्या. मी मुद्दा लिहायला का सांगतोय, बऱ्याच वेळा पीपीटीचे स्क्रीनशॉट घेतात, ते नंतर आपण कधी बघतच नाही, पण जे आपण लिहितो ना त्या ब्रेन मध्ये स्टोअर होऊन जातो. सो पहिला आहे मुद्दा मिशन. ओके, सो मी क्लिअर करतो स्क्रीन लगेच. ओके, सो मिशन हा पहिला मुद्दा आहे, हा पाया आहे मिशन. आता या मिशन मध्ये ना अजून काही गोष्टी म्हणजे अंतर्भाव येतो, ज्याला म्हटलं जातं विजन, व्हॅल्यूज, तुमचा डीएनए, तुमचा पर्पज, हे सगळं मिळून मिशन हे एक वाक्य रॉबर्ट कियोसाकीनी दिलेलं आहे, ज्याला आपण म्हणतो उद्देश. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी येतात. आता याला समजून घ्या वेगवेगळ्या पद्धतीने. सो मिशन मध्ये आपण बघूया, पहिली गोष्ट येते विजन. सो विजन म्हणजे काय? तुम्ही जे काय व्यवसाय सुरू करत आहात तो पुढे जाऊन कसा दिसणार आहे, पुढे जाऊन कसा असणार आहे, कसा दिसेल तो, जे तुमचं जे टार्गेट आहे ते अचीव्ह झालं, किंवा तुम्ही ज्यासाठी बिझनेस सुरू केला ते पूर्ण झालं. जसं धृतराष्ट्र जे आहे की त्याचा उद्देश काय होता, मुलाला माझ्या सम्राट बनवणं. तर त्याच्या प्रजेपासून सैनिकांना दिसत होतं की पुढे बाबा कसं असणार आहे आपलं जे राष्ट्र आहे हस्तिनापूर, ते कसं असणार आहे. त्याच पद्धतीने तुम्ही जो काय व्यवसाय सुरू केलेला आहे तो कसा दिसेल 10 वर्षांनी, 20 वर्षांनी, त्याचं अस्तित्व काय असेल. सो मी इथे नवनाथ सर, आज मी तुम्हाला सारखं मध्ये मध्ये घेणार आहे, मला तुमची मदत लागणार आहे. तुम्हाला थोडक्यात उदाहरण म्हणून आपण जाणून घेऊ की आज फिपला एवढे लोक का जोडले जात आहेत, का एवढ्या जबरदस्त पद्धतीने त्याचा प्रवास चालू आहे, त्याची आपल्याला मदत होणार आहे. सो सर, फिपचं एकदा विजन ऐकून दाखवा. येस सर. एकच मिनिट सर फक्त. येस येस. सो तोपर्यंत बाकीच्यांना विजन म्हणजे विजन हे काय, विजन मध्ये काय दिसलं पाहिजे ना, दृष्टी. मला तर वाटतं जे व्यास आहे, ज्यांनी महाभारत लिहिले, म्हणजे यांच्याकडे काय दूरदृष्टी होती. आणि एक नंबरचे ऑथर मी म्हणतो त्यांना, की धृतराष्ट्राला अंध दाखवणं म्हणजे त्यांना विजनच नाहीये. हे कुठेतरी मुद्दामून ते दाखवलं गेलं की काय त्याला धृतराष्ट्राला अंध म्हणून त्यांनी, जर आपण एक कथा म्हणून घेतलं, जर ते सत्य म्हणून थोडा वेळ बाजूला ठेवलं, कारण त्या बाबतीत 2 वाद आहेत, ते सत्य आहे ती कथा आहे. सो कथा म्हणून जरी पकडलं तरी धृतराष्ट्राला अंध ठेवण्यामागे व्यासांना हेच सांगायचं होतं की जो कुठलाही व्यवसाय सुरू करणारा फाउंडर आहे, त्या फाउंडरकडे जर विजन नसेल तर तो अंध आहे. येस सर. व्हॉट इज द विजन ऑफ फिप, नवनाथ सर? मला या ठिकाणी शेअर करायला आवडेल की फिपचं व्हिजन काय आहे ते, की जेव्हा आपण एखाद्या व्हिजन बाबत बोलत असतो ना, किंवा व्हिजन विषयी चर्चा करत असतो ना, कोणत्याही संस्थेसाठी व्हिजन आणि मिशन तेवढंच महत्वाचं आहे. म्हणून या ठिकाणी मला नक्की शेअर करायला आवडेल की फिपचं व्हिजन काय आहे. फिपचं व्हिजन आहे टू ग्रो ॲज अ इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट लीडर ऑफ नेशन थ्रू ॲब्सोल्यूट एंटरप्रेन्योरशिप एम्पॉवरिंग ऍक्टिव्हिटीज. थँक्यू सर, थँक्यू. सो या विजन मधून काय सांगत की नंबर 1 लीडर व्हायचं आहे. कशासाठी? देशातला नंबर 1 लीडर. आणि कशा माध्यमातून? जे उद्योजक आहेत त्यांना इकॉनॉमिकली इम्पॉवर करायचं आहे. सो अशा पद्धतीचं एक विजन आहे फिप बरोबर काम करणार, की आपल्याला नंबर 1 लीडर व्हायचं आहे, इकॉनॉमिक इम्पॉवर करायचं आहे आपल्या देशाला. अशा पद्धतीचं एक विजन आहे. म्हणजे ज्या फिपचं जे पुढचं टार्गेट जे मिशन मध्ये येतं, मिशन मध्ये नंबर्स येतात, मिशन मध्ये भावनात्मक शब्द येतात, जे आपल्याला आणि आपल्या बरोबरच्या सहकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना ड्राईव्ह करतात, आपल्या पार्टनर्सला ड्राईव्ह करतात, वेंडर्सला ड्राईव्ह करतात.
सो जे मिशन आहे ते मिशन वाचल्यानंतर मी दोन्हीचं तुम्हाला जी अलाइनमेंट आहे ती सांगतो. सर मिशन पण वाचून दाखवा एकदा. सर फिफ्थचं मिशन आहे क्रिएटिंग अ वर्ल्ड क्लास बॉडी ऑफ इन्फ्लुएन्शियल अँड पॉवरफुल इंडस्ट्रियलिस्ट, एंटरप्रेनर्स, बिझनेसमॅन अँड प्रोफेशनल्स टू प्रोव्हाइड अ प्लॅटफॉर्म टू 5 lakh SMEs फॉर द इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट. थँक्यू सर, थँक्यू. सो बघा त्या मिशन मध्ये काय आहे की एक वर्ल्ड क्लास बॉडी बनवायची. कोणाची? जे पॉवरफुल इन्फ्लुएन्शियल इंडस्ट्रियलिस्ट आहेत, बिझनेसमॅन आहेत, प्रोफेशनल्स आहेत. आणि त्याच्या माध्यमातून विजन काय आहे की हे जेव्हा एक बॉडी बनेल त्या मिशन मध्ये आहे की 5 लाख एंटरप्रेन्योर्सला घडवायचं आहे. 5 लाख एंटरप्रेन्योर्सला लागणाऱ्या गोष्टी पुरवायच्या आहेत. त्यांना एकत्र एका प्लॅटफॉर्मवर आणायचं आहे आणि त्यांना इकॉनॉमिकली इम्पॉवर करायचं. आणि या मिशन मध्ये ऑटोमॅटिकली विजन पण अचीव होतं. जे विजन दिसतं हे केलं मिशन, हे सक्सेसफुली हे मिशन अचीव केलं तर विजन दिसणार काय की एक अशी संस्था जी नंबर 1 आहे, देशाला त्यांनी इकॉनॉमिकली इम्पॉवर केलेलं आहे. अशा पद्धतीने यांचे मिशन आणि विजन अलाइन आहे. आणि हेच कौरव आणि पांडव किंवा जे 2 सम्राट होते या दोघांच्या विजन मिशन मध्ये हाच मोठा फरक होता. त्यांच्याकडे थोडक्यात एक ब्ल्यू प्रिंट होती की मला जे धर्माचं जगाच्या कल्याणकारी राज्य निर्माण करायचं आहे, ही एक त्यांच्याकडे एक ब्ल्यू प्रिंट होती. युधिष्ठिरकडे आपण बघायला गेलं कुठेतरी युधिष्ठिरकडे जर आपण बघू तर युधिष्ठिरकडे होते ते चक्रवर्ती सम्राट झाले होते, मग द्यूत खेळण्यासारखा प्रसंग का घडला, का द्रौपदीचा मानभंग झाला, हे सुद्धा आपण पाहणार आहोत की कुठे फाउंडरने विजन तर ठेवलं पण विजनच्या बाबतीत कुठे अस्पष्टता असेल तर कशी गफलत होऊ शकते. सो मिशन विजन नंतर येतं व्हॅल्यूज, जो या मिशनचाच पार्ट आहे. एक शब्दाला मिशन दिलाय पण याच्यामध्ये मिशन विजन आणि व्हॅल्यूज सुद्धा येतात. व्हॅल्यूज जे असतात ते दीपस्तंभ असतात. कुठल्याही व्यावसायिकाला निर्णय घेताना की आपला जे काही डिसिजन घ्यायचा तिथे तुम्हाला जिथे कॉन्फ्लिक्ट असतात, वेगवेगळी मतांतर असतात, अनेक लोक व्यवसायात एकत्र येत असतात, त्या प्रत्येकाची वेगळी मतं असतात. तेव्हा कुठलं मत आपल्याला मान्य करायचंय, कुठला डिसिजन घ्यायचा याच्या बाबतीत आपल्याला मार्गदर्शन करतात व्हॅल्यूज. आणि या व्हॅल्यूज मध्ये जर कॉन्ट्राडिक्शन असेल म्हणजे परस्पर विरोधी व्हॅल्यूज असतील तर तो व्यवसाय आयदर बंद पडतो किंवा पुढे जात नाही. किंवा युधिष्ठिर कडून जशी चूक घडली तशी चूक व्यावसायिकाकडून घडू शकते की द्यूत खेळणं याला तो नाकारू शकत होता पण कुठेतरी त्या व्हॅल्यूज मध्ये कॉन्ट्राडिक्शन होतं. आणि इथे मला एक श्रीकृष्णाचं वाक्य बोलायला आवडेल, धर्म में परंपरा होती है लेकिन परंपरा धर्म नहीं होता. सो मला इथे म्हणायचं मिशन मध्ये व्हॅल्यूज आहेत पण व्हॅल्यूज तुमच्या मिशन नाहीयेत. आय रिपीट इट अगेन, मिशन मध्ये व्हॅल्यूज आहेत पण व्हॅल्यूज तुमचं मिशन नाहीये. व्हॅल्यूज या तुम्हाला तुमच्या मिशन नुसार तुमच्या विजन नुसार तुम्हाला त्या अलाइन करता आल्या पाहिजे. वेळेनुसार काळानुसार त्यात बदल पण करता आला पाहिजे. जसं श्रीकृष्ण म्हटलं की परंपरा तेव्हापासून चालत आल्या पण आता त्या परंपरा आपण फॉलोच केल्या पाहिजे असं नाही. आता जो काही अधर्म माजलेला आहे त्यासाठी काही परंपरा आपल्याला तोडाव्या लागतील, काही मोडाव्या लागतील, काही सोडाव्या लागतील, काही बदलाव्या लागतील. सो हे लक्षात घ्या, मिशन विजन मध्ये व्हॅल्यूज आहे, व्हॅल्यूज म्हणजे मिशन विजन नाही पण व्हॅल्यूज ह्या महत्वाच्या आहेत. आणि हे धृतराष्ट्र हे नंतर युधिष्ठिराला कळल्यामुळे नंतर मग जेव्हा महाभारताचं युद्ध झालं त्यावेळेस पराभव त्याच्या पदरी नाही आला. जो पहिला पराभव त्याच्याकडे आला जो द्यूत खेळताना तो आला कारण व्हॅल्यूज मध्ये कॉन्ट्राडिक्शन. सो परस्पर विरोधी व्हॅल्यू म्हणजे काय की तुमची एक व्हॅल्यू आहे साहस आणि एक व्हॅल्यूज आहे सेफ्टी. तर तुम्हाला तुमचा आतमधला माणूस खेचत राहतो. एकीकडे तुम्हाला साहस म्हणून काहीतरी जबरदस्त ऍक्शन एक्सपांड करायचं वाटतं, रिस्क घ्यायची वाटते आणि कुठेतरी सेफ्टीमुळे भीती पण वाटते. आणि त्यामुळे ना तुम्ही कुठल्या तरी एका व्हॅल्यूला न्याय देऊ शकत नाही किंवा कुठल्या एका व्हॅल्यूला न्याय दिला तर दुसरी व्हॅल्यू तुमच्या पूर्ण बिझनेसला खाली पाडते. आणि जे युधिष्ठिरच्या बाबतीत झाले, एक ठिकाणी जर दिसत होतं हा जे काही मी द्यूत खेळतोय चुकीचं आहे पण त्याला शकुनीने काय सांगितलं की हा राजाचा धर्म आहे, राजाचा धर्म आहे द्यूत खेळणं, द्यूताला कधी नाकार न देणं. सो तुमच्या परस्पर विरोधी व्हॅल्यूज नसल्या पाहिजेत. सो मी थोडा फास्ट घेतो, एका तास हा विषय जो आहे ना हा 3 दिवसाचा आहे पण मी एका तासात तुम्हाला डेफिनेटली याची पूर्ण आउटलाईन क्लिअर करेल, तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर करेल. आणि हे का जाणून घ्यायचंय बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स हे खूप गरजेचं आहे, हे आपण शेवटी तुम्हाला पूर्णपणे लक्षात आलं असेल. सो पहिला मुद्दा आपण बघितला मिशन विजन व्हॅल्यूज आणि त्याच्यामध्ये येतं पर्पज.
सो याला अलाइन धरून मिशन मध्ये काय येतात, नंबर्स येतात आणि भावनात्मक शब्द येतात जे काय तुम्ही मिशन लिहिता तेव्हा. विजन मध्ये तुम्ही अचीव केल्यानंतर ते दिसणार कसं ते येतं. व्हॅल्यूज दीपस्तंभ, तुमच्या ज्या पर्सनल व्हॅल्यूज बिझनेस व्हॅल्यूजला कशा अलाइन करायच्यात. आणि पर्पज म्हणजे हा त्याचा गाभा असतो, हा आत्मा असतो, हा दिसत नाही. जो आपण म्हणतो की युधिष्ठिरचा काय होता, धर्मस्थापना करणं जे होतं, किंवा जनतेचं कल्याणकारी राज्य, मी तर याच्या पुढे जाऊन म्हणे जनतेच्या कल्याणकारी राज्य, हे पर्पज होतं युधिष्ठिराचं, की कोणाचाही अधर्म नाही झाला पाहिजे, कोणालाही अन्याय नाही झाला पाहिजे. सो व्हॉट इज द पर्पज. सो आता या पर्पज मध्ये ना अनेक ट्रेनर सांगतात की उद्योजकाचा पर्पज हा पैसा कमवणं नसलं पाहिजे. सो इथे मी आपल्या देशातले एक खूपच दिग्गज ज्येष्ठ, आज ते नाहीयेत पण ज्यांना मानलं जातं उद्योजकतेमध्ये, ते म्हणजे जे.आर.डी. टाटा यांचं स्टेटमेंट मी सांगेन की आमच्या उद्योगाला प्रचंड पैसे कमवायचे, कारण ते पैसे कमवल्यावरच त्यातून आम्ही असे प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस निर्माण करू शकू ज्याच्यातून आमच्या कस्टमरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. त्यामुळे आम्हाला पैसे कमवायचे. हे जे.आर.डी. टाटांचं वाक्य आहे मित्रांनो. त्यामुळे हे अतिशय चुकीचं आहे की पर्पज हा पैसे कमवणं असेल तर तुम्ही अतिशय वाईट उद्योजक आहात आणि तुम्ही आयुष्यात कधी यशस्वी होणार नाही. फक्त एवढंच आहे की जो काही पैसे कमवण्यासाठी, जरी बघा आपल्याला सगळ्यांना प्रॉफिट आहे, पैसे कमवायचेच आहे, फक्त त्या पैशाचं पुढे काय करायचं. राज्य, युद्ध खेळल्यानंतर राज्य हे युधिष्ठिरला पण जिंकायचं होतं, युद्ध चालू होतं तेव्हा, आणि दुर्योधनाला पण जिंकायचं होतं. दोघांना युद्ध जिंकायचं होतं, दोघं युद्ध करत होते, युद्धच जिंकायचं होतं त्यांना. पण ते युद्ध जिंकल्यानंतर पुढे त्याचं काय करायचंय, ते राज्य जिंकल्यावर, याची कल्पना युधिष्ठिरची वेगळी होती, दुर्योधनाची वेगळी होती. सो पैसे कमवायचेच आहेत मित्रांनो, उद्योजकांनो, पैसे कमवायचेच आहेत. पण ते का कमवायचे, तुमचा का, हा तुमचा पर्पज आहे. ते पैसे कमवून तुम्हाला करायचंय का. आणि हाच पर्पज आजच्या उद्योजकांमध्ये दिसतो. मल्ल्याचा पर्पज काय होता आपल्याला माहितीये, आणि रतन टाटांचा पर्पज काय हे आपल्याला दिसतो. आणि जेव्हा पर्पज तुमचा कुठेतरी प्रॉब्लेमॅटिक, तुमचा का हा स्ट्रॉंग नसेल, तेव्हा सगळा व्यवसाय कितीही तुम्ही उंचीवर जा गडबडतो आणि मग देश सोडून पण पळायला लागतं. सो पर्पज, या 4 गोष्टी कळल्या असतील. आता शेवटचा एक पॉईंट घेतो, तो आहे तुमचा डीएनए. सो आम्ही शेवटचा घेतो, तुमचा डीएनए मधूनच या सगळ्या गोष्टी येतात. मिशन, विजन, व्हॅल्यूज, पर्पज आणि तुमचा डीएनए. जसा आपला डीएनए असतो, एखादा केस आपला केसावरून एखाद्याचा बॉडी पूर्ण जळाली पण केस बाकी असेल फक्त त्याचा, तर त्या केसाच्या डीएनए वरून त्याची ओळख पटवता येऊ शकते. तुम्ही आपण पाहतो सीआयडी मध्ये. सो मी सायंटिफिकली त्याच्यात जात नाही, आपल्याला जे काही नॉर्मल नॉलेज आहे की डीएनए वरून व्यक्तीची ओळख करते, तसा तुमच्या व्यवसायाचा काय डीएनए असतो. जसा फिफ्थचा डीएनए आहे सस्टेनेबल ग्रोथ, हा पहिला डीएनए त्याचा. क्रिएशन हा दुसरा डीएनए त्याचा, आणि तिसरा आहे त्याचा एम्पॉवरमेंट, हा त्याचा तिसरा डीएनए. सो या 3 डीएनए आहेत. याच्यातून तुम्हाला दिसेल की त्याचं मिशन जे नवनाथ सरांनी वाचून दाखवलं, विजन वाचून दाखवलं, आणि आता मी त्यांना थोड्या पर्पज वाचून दाखवायला सांगणार आहे. सो हे सगळं जर तुम्ही बघितलं डीएनएशी अलाइन आहे, हे डीएनए मधूनच निघालेलं आहे. आणि जे काही निघालेलं त्याचा मूळ स्त्रोत, गंगेचा उगम स्त्रोत असतो ना, तसा तुमचा उगम स्त्रोत, तुमच्या व्यवसायाचा डीएनए काय असणार. तो तुम्हाला तुमचा डीएनए, जसा माझी संस्था लक्ष गुरुकुल, याचा डीएनए आहे कन्सिस्टन्सी, इन्स्पिरेशन, असिस्टन्स, हा आणि पॅशन, हे आमचा डीएनए. हे तुम्हाला आमच्या प्रत्येक व्यक्तीमध्ये आणि आमच्या प्रत्येक मिशन, विजन, व्हॅल्यूज मध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये, पार्टिसिपंट मध्ये हे तुम्हाला दिसणार. सो तुमचा डीएनए काय. सो आपण डीएनए ला अजून समजून घेण्यासाठी आपण पर्पज जाणून घेऊ फिफ्थचा. येस सर. सर, फिफ्थचा पर्पज या ठिकाणी मला शेअर करायला आवडेल. टू इन्शुअर कंटिन्युअस व्हॅल्यू क्रिएशन फॉर ऑल आवर कोलॅबरेटर्स. थँक्यू सर. कोलॅबरेटर्स हा शब्दाची व्याप्ती खूप मोठी आहे सर. येस सर. त्याच्यामध्ये मेंबर्स असतील, त्याच्यामध्ये व्यावसायिक असतील, त्याच्यामध्ये वेगवेगळे इन्व्हेस्टर्स असतील, त्याच्यामध्ये वेगवेगळे व्हेंडर्स असतील. अशा पद्धतीने सर्वांचा सर्वांगीण विकास आणि त्या सर्वांना कशा पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये सामावून घेता येईल, तर त्या अर्थाने हा कोलॅबरेटरचा शब्द या ठिकाणी वापरला गेलेला आहे की टू इन्शुअर कंटिन्युअस व्हॅल्यू क्रिएशन फॉर ऑल आवर कोलॅबरेटर्स. त्या सर्वांचा कंटिन्युअस त्यांच्या व्हॅल्यू कशा क्रिएट होतील. येस सर. थँक्यू. सो इथून आपल्याला दिसत आहे की जे काही विजन अचीव्ह करायचं आहे आणि मिशन अचीव्ह करायचं आहे, 5 लाख एसएमई असेल, देशातला नंबर 1 लीडर बनणं असेल, हे बनल्यावर करणार काय, तर कंटिन्युअस व्हॅल्यू क्रिएशन फॉर ऑल.
एक इकोसिस्टीम, एक कोलॅबरेटर जे एवढे आहेत, वेंडर्स असतील, त्याच्याबरोबर जोडलेले पार्टनर्स असतील, जेवढे लोक आहेत, अगदी कस्टमर पर्यंत हे झिरपत जाणार आहे. जे उद्योजक आमच्याशी जोडले जाणार आहे, की त्या उद्योजकांमध्ये सुद्धा व्हॅल्यू क्रिएशनची ही व्हॅल्यूज इनबिल्ड केली जाणार आहे फिप सोबत जोडलेल्या जाणाऱ्यांची. सो मी सगळं का सांगत आहे, याच्यामुळेच 1 वर्षात ही ट्रिमेंडस ग्रोथ केली आहे आणि 10 वर्षात तुम्हाला 5 लाख एसएमएस पण झालेले दिसतील. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळेच अनेक व्यावसायिक जे 100-150 वर्ष टिकलेले, तुम्ही बघा, कुणी ऍपल घ्या, मायक्रोसॉफ्ट घ्या, की आपल्या भारतातले रतन टाटा घ्या, जेवढे उद्योजक आहेत, की अंबानीचे 2 पुत्र घ्या, या 2 पुत्रांमधले एका पुत्राने ग्रोथ केला, एका पुत्राने नाही केला. तुम्हाला याचं मूळ जे दिसेल ना, ते या एका मुद्द्यातच दिसेल ज्याच्यावर मी गोल करत आहे. हा पाया आहे मित्रांनो. लोक ना ह्याच्या बाबतीत ना मिशन म्हणजे विजन नेटवरून कुठेतरी डाउनलोड करतात, काहीतरी लोकांना चांगलं वाटेल, इन्स्पायरिंग वाटेल, असं भारी वाटेल, असं काहीतरी लिहूया आणि मग आपल्याला लोक जोडले जातील. पण ते काय ना दिसत नाही, काम करताना, वागताना ते झिरपत सुद्धा नाही. सो याच्यासाठी ना कमीत कमी 1 दिवस, मी अनेकांना 3 दिवस घेऊन जातो, काही मी पर्सनल कोचिंग मध्ये उद्योजकांना 3 दिवस घेऊन जातो विजंड्याला. तर बाकी सर 3 दिवस काय करायचे, 3 तास बसू आपण पिक्चर बघितल्यासारखं, खाऊ पिऊ आणि पटकन लिहून काढू. हे असं नसतं मित्रांनो. याच्यावर खूप ब्रेन स्टॉर्मिंग करायला लागते. आम्ही जवळजवळ 6 महिन्यापासून ब्रेन स्टॉर्मिंग करत होतो, बरोबर सर नवनाथ सर? येस यू आर परफेक्ट सर. 6 महिने म्हणजे 3 दिवसाच्या पण वरती गेलं. माझा हायएस्ट 3 दिवस होता. सरांबरोबर 6 महिने डोकं फोडणं चालू आहे आमचं, की नेमकं सर आपल्याला हे का करताय, तुम्ही का करताय, अजून खोल द्या. यातून हे शब्द सगळे निघाले. त्याची मग ती ठिणगी पडली. ते त्या दिवशी एका दिवसात मग ते आपलं वर्डिंग झालं. पण याचं जे थॉट ब्रेन प्रोग्रामिंग किंवा ते स्टॉर्मिंग आहे, ब्रेन स्टॉर्मिंग, ते 6 महिने चालू. सो याच्यावर खूप लक्ष देणं गरजेचं आहे मित्रांनो. तुम्ही जो काही व्यवसाय करत आहात त्याचं तुमचं नेमकं मिशन काय, तरच लोक तुमच्याबरोबर जोडले जातील. आणि हाच फरक होता युधिष्ठिर आणि दुर्योधनामध्ये. हा फरक सुरुवातीला कमी होता, म्हणून युधिष्ठिर जे आहेत ते चक्रवर्ती सम्राट होते. त्यांनी इंद्रप्रस्थ निर्माण केलेलं होतं, पण द्यूत खेळताना सगळं राज्य गमवायला लागलं, 13 वर्ष वनवास भोगायला लागला. सो हे क्लिअर असणं. आणि मग नंतर जेव्हा आपले कृष्ण त्यांचे सारथी अर्जुनाचे यांनी जेव्हा क्लिअर केलं, त्यानंतर मग ते युद्ध जिंकले, समोरचं संख्याबळ हे जास्त असताना सुद्धा. सो हा पहिला मुद्दा कळला असेल, पटला असेल, आणि तुम्ही सगळे स्वतःहून किंवा कोणाची मदत घेऊन याच्यावर काम करणार असाल तर टाईप येस इन द चॅट बॉक्स, किंवा यू कॅन राईट 1 नंबर, जे माझ्या नवीन पुस्तकाचं नाव पण आहे. आणि मी मानतो की जर एखादी गोष्ट आवडली, 1 नंबर लिहिलं तर ब्रेन मध्ये स्टोर होतं आणि आपण त्याच्यावर काम करायला लागतो. सो प्लीज टाईप इट इन द चॅट बॉक्स. यस 1 नंबर और यस यस यस, जबरदस्त, लय भारी, ओके ग्रेट, थँक्यू. 1 ग्रेट. सो सगळ्यांनी आपल्या मिशन, विजन, व्हॅल्यूज, पर्पज आणि डीएनए वर काम करा. सुब्रतो बागची यांचं पुस्तक आहे धडाडीचे उद्योजक. माझ्या मते या पुस्तकात सुद्धा याच्यावरती त्यांनी जोर दिलेला आहे आणि सांगितलेलं आहे की किती इम्पॉर्टंट आहे. तुम्ही टाटायन जर वाचलं तर टाटायनमध्ये तुम्हाला प्रत्येक ठिकाणी हे दिसेल की कशा पद्धतीने आपलं मिशन, विजन, व्हॅल्यूज, पर्पज, डीएनए जगण्यासाठी त्यांचा फोकस होता. आणि त्यामुळे टाटा आज एक ट्रस्ट मध्ये नंबर 1 ब्रँड म्हणून, 1 नंबरचा ब्रँड म्हणून आज भारतामध्ये त्याचं नाव आहे. सर ऍपल मध्ये सुद्धा. येस सर प्लीज. हा थांबवतो. टाटा यांचं पुस्तक वाचण्याचा सल्ला तुम्हीच मला सल्ला दिला होता. येस. त्यानंतर टाटा यांचं पुस्तक वाचलं मी. आणि टाटा साहेबांचं एक वर्डिंग आहे, येस सर. हृदयावर कोरलं गेलं की निर्णय काय होईल हे पाहून घ्यायचा नसतो. येस. निर्णय घ्यायचा असतो आणि पुढे जायचा असतो. तो चुकीचा का बरोबर हा विचार सोडून द्यायचा असतो. जर निर्णय चुकला तर त्या चुकीच्या निर्णयाला बरोबर करण्याची क्षमता आपल्यामध्ये तयार करायची असते. अगदी बरोबर सर, एक्सलेंट सर. हे सगळे थॉट प्रोसेस आहे, विजन मिशन मध्ये आहेत, त्यातून ह्या सगळ्या गोष्टी घडतात. येस. सरांनी सांगितलं की आपल्या चुकीच्या निर्णयाला पण योग्य करण्याची क्षमता आपल्यामध्ये पाहिजे, असं रतन टाटा सांगतात. ही क्षमता कुठून येते, याचं बॅकिंग येतं आपल्या मिशन मधून, आपल्या विजन, व्हॅल्यूज आणि पर्पज आणि डीएन मधून. तेव्हा आपण चुकीचा निर्णय पण बरोबर करू शकतो. जसा निर्णय चुकला होता, त्यांनी जे काही प्लॅन्ट होता नॅनोचा तो दुसरीकडे होता, त्यांना कळलं आता तो बरोबर करायचा आहे, आणि तो एका दिवसात तो निर्णय, पॉलिटिकल असल्यामुळे मी नावं घेत नाही, तुम्हाला माहितीये टाटाच्या नॅनोच्या प्लॅनच्या बाबतीत काय झालेलं. कारण आजकाल रेकॉर्ड करतात लोक आणि उद्योजकाला कुठल्याही एकाची बाजू घेता येत नाही. आपल्याला बायस राहून चालत नाही. आपण सगळ्यांच्या आहोत, सगळे आपले ग्राहक आहे, ग्राहक आपला देव आहे, त्यामुळे सगळेच आपले आहेत. त्यामुळे पण रतन टाटाचा जो निर्णय चुकला होता नॅनोच्या बाबतीतला,
तो त्यांनी बरोबर करू शकले, कारण या व्हॅल्यूज, या मिशनचं, या विजनचं, या पर्पजचं, या डीएनएचं बॅकिंग होतं त्यांना. सो तुम्ही चुकीचा निर्णय पण बरोबर करू शकता, व्यवसायातल्या अपयशाला पण यशात बदलू शकता, जेव्हा तुमचं हे क्रिस्टल क्लिअर आहे. तुम्ही 100वरून 1 वर आले, हे पूर्ण त्यांची सत्ता गेली होती. युधिष्ठिरन त्यांची फक्त 5 भाऊ, त्यांची पत्नी, एवढेच लोक शिल्लक होते. आणि पुन्हा त्यांनी अनेक राजांना आपल्या सोबत आणलं, सगळे आले बरेचसे राजे आणि लढले, आपले प्राण दिले, कारण मिशन त्यांचं पॉवरफुल आणि प्युअर होतं, आतून आलेलं होतं, क्रिस्टल क्लिअर होतं. ओके, सो पुढचा मुद्दा जाऊया. आता हा ट्रायंगल आहे, हा दुसरा मुद्दा आहे. सो दुसऱ्या मुद्द्यावरती मी दुसरा व्यक्ती सांगतो जो यांच्याकडे स्ट्रॉंग व्यक्ती होता, तो म्हणजे भीम, युधिष्ठिराचा लहान भाऊ, सेकंड नंबरचा भाऊ भीम. आता इकडे भीम होता, तिथे दुर्योधन होता, दुःशासन होता, जे सुद्धा मल्ल युद्धामध्ये किंवा आपण म्हणू गदा युद्धामध्ये तेवढंच त्यांच्याकडे महिरत होतं, जे भीमकडे होतं. दुसरी गोष्ट, भीम हा सुद्धा, त्याचे आपण निगेटिव्ह स्वॉट अनालिसिस करू भीमचं, जे अवगुण यांच्याकडे पण होते. भीमाला सुद्धा प्रचंड राग यायचा, यांना सुद्धा प्रचंड राग यायचा. भीम सुद्धा लालची होता, कशाच्या बाबतीत? खाण्याच्या बाबतीत कंट्रोल नसायचा. आणि हे लोक सुद्धा महालालची होते. पण काही गोष्टींचा फरक होता भीम मध्ये आणि याच्यामध्ये. काय होता? भीम ही मोठी ताकद होता, आणि भीमचा पुत्र, त्याने सुद्धा अनेकांचा, घटोत्कचने पण अनेक लोकांचा संहार केला त्या युद्धामध्ये. खूप मोठं कारण ठरलं अर्जुनाला वाचवण्यासाठी सुद्धा. भीमाचा पुत्र कर्णाचा जे एक बाण होता, एकदाच वापरता येण्यासारखा होता, ज्याने अर्जुन म्हणजे जो लीडर होता, आपण पुढे पण अर्जुन नायक होता जो महाभारताचा, त्याचा मृत्यू झाला असता तर पूर्ण युद्धाचा निर्णय बदलला असता, युद्धाची बाजू बदलली असती. त्यासाठी घटोत्कच भीमाचा पुत्र कामी आला. सो ही दुसरी बाजू जी आहे ती भीम आहे. तर आपण बघणार आहोत ती बाजू काय. पण मला सांगा, भीम आणि दुर्योधन यातला मूलभूत फरक काय होता? भीमाला सुद्धा रागायचा, दुर्योधनला पण रागायचा. भीम सुद्धा लावायची, दुर्योधन सुद्धा लावायची. तरी पण भीम पांडवांच्या बाजूने होता, आणि जे दुर्योधनाच्या बाबतीत झालं ते भीमाच्या बाबतीत नाही झालं. अहंकार दुर्योधनाला पण होता, आपल्या शक्तीचा अहंकार भीमाला सुद्धा होता, जो हनुमानाने, आपण ती कथा ऐकली की हनुमानाने कसा त्याच्या गर्वाचं घर खाली केलं भीमाच्या. चला, काही सुचत नसेल तर प्लीज तसं टाका चॅट बॉक्स मध्ये की तुम्हीच सांगा म्हणून. और तुमच्याकडे काय उत्तर असेल तर सांगा, सुचत असेल तर. येस, 5:54 झालेत. ओके, सोडा मी फास्ट घेतो. पहिले 3 मुद्दे हे फाउंडेशन आहेत आणि नंतर 5 छोटेच होतील. सो मी पुढे जातो. सो मुद्दा हा होता की पुन्हा एकदा जो भीम होता, भीम वॉज अलाइन विथ द व्हॅल्यूज, ही वॉज अलाइन विथ द मिशन, ही वॉज अलाइन विथ द विजन. म्हणजे भीमाला कितीही राग आला तरी तो कंट्रोल व्हायचा जेव्हा युधिष्ठिर, म्हणजे आपल्या बिझनेसचं युधिष्ठिर, म्हणजे आपलं मिशन, ते मिशन समोर आलं की भीमाचा राग तिथे खाली यायचा, भीमाचा लालच तिथे कंट्रोल व्हायचा. सो अगेन मी का पुन्हा म्हणते की भीमला सुद्धा कंट्रोल करायला, म्हणजे तुमची भीम आहे तुमची टीम. दुसरा बाजू, तुमची दुसरी बाजू आहे व्यवसायातला सेकंड बेसिक बिल्डिंग ब्लॉक इज युअर टीम. आणि टीमला सुद्धा अहंकार असतो, टीमला सुद्धा राग येतो, टीमला सुद्धा लालच असतो. आणि अनेक व्यवसाय टीमच्या या दुर्गुणांमुळे, एक तर टीम डिस्ट्रीब्यूट झाली आहे, टीम मधलाच कुठला तरी मेंबर आपली सगळी टीम मेंबर घेऊन बाहेर पडलाय, आपलाच प्रतिस्पर्धी म्हणून बाजूला आलेला आहे, या सगळ्या अवगुणांमुळे. पण त्या व्यवसायात हे होत नाही. ज्या व्यवसायातली जी टीम आहे ती तुमच्या मिशनशी अलाइन असते ना, तेव्हा ती टीम जरी तुमच्यापासून बाहेर पडली, तुमचा प्रतिस्पर्धी म्हणून कधी बाहेर उभा राहत नाही, तुमचा कोलॅबरेटर म्हणून येते. ती कधीच तुम्हाला ओव्हरटेक करायला जात नाही, ती कधी तुमच्यावर कॉम्पिटिशन करायला जात नाही. ती केलं तर आयदर एकतर कॉम्प्रोमाइज करते की तुमच्या वाटेलच नाही ना, किंवा जर त्यांच्यामध्ये खूप महत्वाकांक्षा मोठी असेल तर तुमच्यावर कोलॅबरेट करतील, पण नेव्हर कॉम्पिट विथ यू. सो तुमच्या टीमच्या या अवगुणांना, हे अवगुण टीम मध्ये असणारच आहेत, अहंकार असणारच आहे टीम मधल्या कुठल्या तरी एका मेंबरकडे, एका कुठल्या तरी मेंबरला प्रचंड राग येणार असणारच आहे, हा दुर्गुण असणारा टीम मध्ये दिसणार तुम्हाला. लालची टीम मेंबर पण असणार, पण परफॉर्मर असतात म्हणून आपण काय त्यांना काढू पण शकत नाही, आणि काढलं पण नाही पाहिजे, फक्त त्यांना अलाइन करा. या विकनेसला तुम्ही सुद्धा स्ट्रेंथ बनवू शकता.
तुमची कमजोरीच हीच तुमची सर्वात मोठी ताकद बनू शकते, जर तुम्ही या टीमला तुमच्या विजनशी अलाइन केलं. आता या टीम मध्ये 2 पार्ट येतात. रॉबर्ट कियोसाकी सांगतात 2 पार्ट. एक येते एक्सटर्नल टीम आणि दुसरी येते इंटरनल टीम. सो इंटरनल टीम म्हणजे तुमचे एम्प्लॉईज येतील, तुमचे वेंडर सुद्धा येतील, म्हणजे जे डिरेक्टली तुमच्या व्यवसायाशी डायरेक्टली कनेक्टेड आणि निगडीत आहेत. तुमचे पार्टनर्स येतील, हे सगळे तुमच्या इंटरनल टीम मध्ये येतील. आणि त्याचबरोबर महत्वाची आहे एक्सटर्नल टीम. एकच मिनिट होल्ड कर. ओके, सॉरी. दुसरा पार्ट येतो तुमचा एक्सटर्नल टीम. आणि या एक्सटर्नल टीम मध्ये कोण येतात? तुमचे लॉयर्स येतात, तुमचे टॅक्स ऍडवायझर येतात, सीए वगैरे हे सगळी गोष्टी येतात. त्याचबरोबर तुमचे हेल्थ कोच, तुमचे मेंटल कोच, तुमचे फिटनेस कोच येतात, तुमचे ट्रेनर्स येतात, तुमचे डॉक्टर्स, अनेक लोक येतात त्याच्यामध्ये एक्सटर्नल टीम मध्ये. जे तुम्ही जर फिपच्या ग्रुपला जॉईन झाले तर आज मी संध्याकाळी ती इमेज तुम्हाला शेअर करतो की त्याच्यामध्ये कोण कोण येतात एक्सटर्नल. आणि हे मी नाही, हे एलॉन मस्क, हे याचबरोबर झुकरबर्ग, हे सगळे लोक म्हणतात की आपल्या टीम मध्ये, एक्सटर्नल टीम मध्ये हे लोक पाहिजेत, अशा पद्धतीचे लोक पाहिजेत. यू आर द एव्हरेज ऑफ द पीपल यू स्पेंड टाइम विथ. आय रिपीट अगेन, यू आर द एव्हरेज ऑफ द पीपल यू स्पेंड टाइम विथ. तुम्ही ज्या लोकांबरोबर वेळ घालवता ना, तसेच तुम्ही बनतात. सो तुमच्या एक्सटर्नल टीम मध्ये असे तुम्हाला जसा एव्हरेज हवा आहे तुमच्या बिझनेसचा, दर्जा ज्या पद्धतीने तुम्हाला वाढवायचा आहे, तुमचा टर्नओव्हर वाढवायचा, तुमच्या एवढा असणार आहे की तुमच्यापेक्षा जास्त असणार आहे. तुमच्यापेक्षा ज्ञानाच्या बाबतीत, तुमच्या स्किल्सच्या बाबतीत, हॅबिटच्या बाबतीत, एथिक्सच्या बाबतीत, या सगळ्या बाबतीत तुमच्यापेक्षा एक पाऊल पुढे अशा लोकांची संगत तुमच्या व्यवसायात पाहिजे. उद्योजक मित्र तुमच्या बरोबर पाहिजे. आणि त्यासाठीच फिपचा हा एक कोर आहे की येथे आपण एक पद्धतीचं एक नेटवर्किंग निर्माण करत आहोत, एक टीम निर्माण करत आहोत. चांगले चांगले ग्राफिक ऍडवायझर्स तुमच्या टीम मध्ये पाहिजे. आज डिजिटल मार्केटिंग करणारे तुमच्या टीम मध्ये पाहिजे. सो इंटरनल आणि एक्सटर्नल टीम अशा पद्धतीची तुमची चांगली टीम पाहिजे आणि त्या टीमला तुम्ही अलाइन केलं पाहिजे. भीम सारखी मजबूत टीम बनवली पण जर ती अलाइन नाही केली तर त्यांचा दुःशासन होऊ शकतो किंवा दुर्योधन होऊ शकतो. सो दुसरा मुद्दा कळला असेल तर टाईप टीम इन द चॅट बॉक्स और टाईप 2 इन द चॅट बॉक्स, म्हणजे मला कळेल की तुम्हाला हा मुद्दा कळला आहे, पटला असेल. और एल्स याला धरून तुम्हाला अजून काही क्लॅरिफिकेशन हवं असेल, काही प्रश्न असतील तर पटकन आपण आता घेऊन मग पुढच्या मुद्द्यावर जाऊया. ओके, 2 आलेला आहे. सो ग्रो युअर एक्सटर्नल टीम विथ फिप. येस, सो यू कॅन ग्रो युअर एक्सटर्नल टीम विथ फिप. तुमची एक्सटर्नल टीम वाढवायची असेल तुम्हाला, असे चांगले टॅक्स ऍडवायझर, लॉयर्स, चांगले हेल्थ कोच, मेंटल कोच, फिटनेस कोच, चांगले सीएज, चांगले ग्राफिक ऍडवायझर, चांगले डिजिटल मार्केटिंग करणारे सगळे पद्धतीचे लोक आज फिपवर आम्ही जोडत आहोत. हे तुम्हाला इथे भेटतील. सो एक्सटर्नल टीम आणि इंटरनल टीम हा दुसरा मुद्दा. आता हे तर दोन्ही झालं, पण प्रत्येक पिक्चरचा एक हिरो असतो, प्रत्येक चित्रपटात एक नायक असतो. तसाच प्रत्येक व्यवसायाचा एकच लीडर असतो आणि त्याच्याकडे हवी लीडरशिप क्वालिटीज, लीडरशिपची क्वालिटीज. बलशाली, सर्व गुण संपन्न अनेक लोक असतात. म्हणजे अगदी इथे फाउंडर सुद्धा लीडर असू शकतं. पण काही ठिकाणी फाउंडर लक्षात येतं की मी फाउंडेशन तर आणलं, पण माझ्यापेक्षा, म्हणजे युधिष्ठिरला माहित होतं, त्याने तिथे अहंकार नाही पकडला. युधिष्ठिरला माहित होतं की माझ्यापेक्षा जास्त क्वालिटी ही अर्जुन मध्ये. त्यामुळे अर्जुन हा महाभारताचा लीडर होता, नायक होता. पण या अर्जुनाकडे जे अनेक अस्त्र देऊन जी लीडरशिप आणली, ते पण आपण पुढे पाहणार आहोत, ती कृष्णाने आणली. सो लीडरशिप क्वालिटीज, पहिला तर मुद्दा आपण याच्यामध्ये समजून घेऊया की कुठल्याही व्यवसायाला एकच लीडर असतो. एक लीडर अनेक व्यवसाय लीड करू शकतो, पण एक व्यवसाय अनेक लीडर्स लीड करू शकत नाहीत. पुन्हा रिपीट करतो, एक लीडर अनेक व्यवसाय लीड करू शकतो. आमचे नवनाथ सर अनेक व्यवसाय लीड करतात. फिप सारखी सोशल ऍक्टिव्हिटी लीड करतात. त्यांचं डॅप टेक्नॉलॉजी आहे, वर्धन ग्रुप ऑफ कंपनीज आहेत, परत बरंच काय, म्हणजे आता सांगावं तेवढं कमी आहे. त्यांच्याबद्दल तुम्ही भेटाल तेव्हा जाणून घ्या. सो अनेक गोष्टी लीड करतात, पण एका गोष्टीला अनेक लीडर्स लीड करू शकत नाही एका व्यवसायाला. का माहितीये? कारण फायनल डिसिजन जो आहे ना, तो त्या लीडरचा असला पाहिजे. तर त्यामुळे त्या फायनल, कारण कधी कधी एवढे कॉन्फ्लिक्ट येतात की ज्यावेळेस सगळ्यांची मतं इक्वल होतात, तर लीड करणारा कोणतरी एक असतो, त्याला त्या मोमेंटला डिसिजन घ्यायला लागतो आणि त्याची जबाबदारी त्याच्याकडे असते. तो जबाबदार असतो आणि तो जबाबदारी घ्यायला तयार असतो. यश असो अपयश असो. बऱ्याच वेळा तर यशासाठी तर सगळ्यांना पुढे केलं जातं. काल 1 वर्ष झालं त्या सगळ्या नवनाथ सरांनी आम्हा सगळ्यांना पुढे करून सांगितलं की हे लोक कारणीभूत आहेत
सो लीडर असा असतो, जे एपीजे अब्दुल कलाम पण म्हणायचे आणि त्यांचेच गुण नवनाथ सरांकडे आलेले आहे, की एपीजे अब्दुल कलाम पण ज्यावेळेस यश व्हायचं आपल्या पार्टिसिपेट त्यांच्या बरोबर जे लोक आहेत त्यांना पुढे करायचे, आणि हे गुण ते शिकलेले त्यांच्या गुरूंकडून. सो लीडर हा असा असतो. आणि ज्यावेळेस अपयश होतं तेव्हा तो जबाबदारी घेतो, हे माझं अपयश आहे, जे कमी पडलं, हे चुकीचं झालं. त्यामुळे लीडर हा एक असला पाहिजे, फायनल डिसिजन हा त्याचा असला पाहिजे आणि बाकी सगळ्यांनी तो मान्य केला पाहिजे. मग तो डिसिजन आपल्याला वाटलं काहीतरी प्रॉब्लेमॅटिक होईल, जसं अर्जुनाने एक डिसिजन घेतला, आज संध्याकाळपर्यंत माझ्या पुत्राला मारणाऱ्याचा वध केला नाही तर मी अग्नीमध्ये जाणार, अग्निदहा म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, फायर मध्ये जाऊन मी स्वतःला जाळून घेणार. हा डिसिजन घेतला लीडरने, सगळ्यांचे धाबे दणाणलेले, पण तिथे एक्सटर्नल टीम मधली एक व्यक्ती होती की ज्याने ते मॅनेज केलं. त्यामुळे पण सगळ्यांनी हे केलं की अरे अर्जुन तू असं कसं केलं, मी नाही येत आता युद्ध खेळायला. असे बाकीचे बोलले का, अर्जुनने बोला, एक बार बोल दिया तो बोल दिया, आता आपण त्याला बॅकिंग द्यायचं. अर्जुन बोलला तर आपण बस, लीडर बोलला ना त्याच्या मागे उभं राहायचं. वैयक्तिक तुम्हाला काही वाटो की याचा परिणाम काय होतील काय नाही होतील, पण कारण जबाबदारी घ्यायला तो रेडी असतो आणि त्याला माहिती की लीडर मी जबाबदारी घेतली, त्यामुळे मी काही करून हे मी तडीस नेणार, मी ती वेळच येऊ देणार नाही हे बुडण्याची. त्यामुळे कुठल्याही संस्थेला लीडर एक असला पाहिजे आणि त्या लीडरने कंटिन्युअस आपल्या लीडरशिप इकॅशवर काम केलं पाहिजे. लिडरशिपचे एथिक्स काय आहेत, लिडरशिपचं नॉलेज घेतलं पाहिजे, लिडरशिपचे ऍटिट्यूड काय असतो, लिडरशिपचे स्किल्स काय असतात, लिडरशिपचे हॅबिट्स काय असतात, हे सगळं त्या लीडरने स्वतःला कंटिन्युअस जसं सांगितलं की कंटिन्युअसली हा शब्द आहे आपल्या ह्याच्यामध्ये, पण कन्सिस्टंटली आपल्या स्वतःच्या लिडरशिपवर काम केलं पाहिजे, आपल्या लिडरशिपच्या क्वालिटीज वाढवल्या पाहिजे. जसं अर्जुनाने अनेक अस्त्र घेतले, अनेक वेळा तपश्चर्या केली. पशुपतास्त्र नावाचं अस्त्र घेण्यासाठी कृष्णाने त्यांना सांगितलं जा शिवाची आराधना कर. जे काही तुला ज्यावेळेस तो त्यांना 13 वर्ष वनवास भोगायला लागलेला त्या काळात सुद्धा आणि अगदी शिकत असताना सुद्धा स्वतःवर काम करत राहिला, म्हणून अर्जुन लीडर होता. नाहीतर कर्ण सुद्धा होता ना समोर. पण अर्जुनाने ही जी गोष्ट होती अर्जुनाकडे की आपल्या निर्णयाची पूर्ण जबाबदारी घेण्या, जो कर्ण होता तो दुर्योधनावर डिपेंड होता. त्यामुळे दोघांनी तेवढेच अस्त्र असताना सुद्धा, तेवढेच स्किल असताना सुद्धा अर्जुन उजवा ठरला. आणि अर्जुनला माहित होतं की मी जरी लीड करतोय तरी माझं डोकं कधी कधी, मी व्यक्ती आहे ना शेवटी, भावनेमध्ये जाऊ शकतात. सो बरोबर एक सारथी सुद्धा ठेवलेला. सो सारथी कोणी ठेवा, तुमची बायको ठेवा, तुमचा मित्र ठेवा, तुम्ही बाहेर एक कोच ठेवा, एनीवन, पण कोणीतरी एक सारथी असला पाहिजे तो मध्ये मध्ये तुम्हाला टोचन देत राहील. सचिन तेंडुलकर का झाला, त्याच्यावर विनोद कांबळी म्हणून एक प्लेअर होता, सचिन पेक्षा उजवा होता, पण सचिन द्रोणाचार्य आणि त्यांचा भाऊ विजय तेंडुलकर हे दोघांनी सचिनला जमिनीवर ठेवलं, डोक्यात हवा नाही जाऊ दिली. विनोद कांबळी जो होता त्याच्या लगेच हवा गेली, पिक्चर ऍडमिट करायला, प्रॅक्टिस सोडून दे. आणि मग आपण बघतो आज विनोद कांबळी, बऱ्याच जणांना माहित पण नसेल कोण आहे विनोद कांबळी. जे माझ्या वयाचे त्यांना माहिती आहे की एक वन ऑफ द ग्रेटेस्ट, सलग 2दा डबल सेंचुरी केली. आणि हे व्यवसायात सुद्धा आहे. अनेक लीडर्स आपण बघतो की आज ते ग्रोथ करत आहेत कारण त्यांना कोणीतरी त्यांना कंट्रोल ठेवणार आहे. मला तर वाटतं अंबानी बंधूमध्ये हा जो फरक आहे, त्यांची आई जी आहे ना अंबानीची, ती मोठ्या भावावर राहते म्हणून कुठेतरी अंबानीवर तो कंट्रोल आहे, असं मला कधी कधी वाटतं की त्यांचा जो सारथी आहे मोठे अंबानी, त्यांचा सारथी त्यांची आईच असणार जी त्यांच्या सोबत असते. सो एनिवे, सो हा मुद्दा कळला असेल लिडरशिपचा तर टाईप 3 इन द चॅट बॉक्स. सो मी जे बोलतोय ते कळतंय, पटतंय का तुम्हाला? डज इट मेकिंग सेन्स? खरंच हे गरजेचं आहे आणि ह्याच गोष्टी उजव्या ठरतात जे व्यवसाय पुढे जातात किंवा बुडतात यामध्ये. सर खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही एक्सप्लेन करतायत सर. थँक्यू सर, थँक्यू. त्याचा नक्कीच फायदा होणार आहे आम्हा सर्वांना. सो मित्रांनो, हे बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स आहेत, हे खूप महत्वाचे आहेत. आपण अनेक सेशन ट्रेनिंग घेतो आणि घेतल्याच पाहिजे. ते घेत असताना फक्त एवढं बघायचं, मी जे काही सेशन घेते त्याच्यातून जे मुद्दे येत आहेत ते माझ्या मिशनशी धरून आहेत, माझ्या टीमला धरून आहेत का लिडरशिपला धरून आहेत. आणि त्या पॉइंट मध्ये तुम्ही ना एक वहीच बनवा की 8 वह्या बनवा आणि त्या एका वहीमध्ये 8 पार्ट काढा. कुठलं सेशन ऐकलं की हा जो मुद्दा, ही आयडिया क्लिक झाली, हे पॉइंट आवडला की तो त्या भागात लिहायचा. आणि या 8 बघा, वेन एव्हर प्रॉब्लेम्स कम ना, गो टू बेसिक्स असं म्हणतात. जेव्हा जेव्हा कधी प्रॉब्लेम येईल, अडचण येईल, गो टू बेसिक्स. किंवा तुम्हाला प्रचंड ग्रोथ करायची असेल तर तुमच्या बेसिक्स तुम्ही पक्के करा. रॉबर्ट कियोसाकी म्हणतात, जे कोणी हे 8 बेसिक बिल्डिंग ब्लॉक स्ट्रॉंग करेल आणि एकमेकांशी अलाइन करेल, तो व्यवसाय हा दीर्घकालापर्यंत ग्रोथ, सस्टेनेबल ग्रोथ करत राहील.
प्रचंड 10x 20x ग्रोथ करत राहील, 100x ग्रोथ करत राहील. सो आज मी बेसिक घेत आहे, पण तुम्ही इतर जे काही ट्रेनिंग ऐकताल तेव्हा तुम्ही या तिन्ही खाण्यामध्ये किंवा जे पुढचे 5 आहेत 8 खाण्यामध्ये त्या गोष्टी टाकायच्या. सो आपला युधिष्ठिर झाले, भीम झाले, अर्जुन झाले. आता पुढचं कोण आहेत, तर पुढचं मी डायरेक्टली ना स्किप मारतो एका व्यक्तीला, नकुलवरून डायरेक्ट सहदेववर येतो. सो सहदेव जे आहेत ना, सहदेवांकडे एक क्वालिटी होती, जबरदस्त क्वालिटी. कोणाला माहितीये का ती सहदेवांची स्ट्रेंथ काय होती? एनीवन? सर ते त्यांना फ्युचर माहिती होतं पण ते सांगू शकत नव्हते. एक्सलेंट एक्सलेंट मॅडम, नवले मॅडम, थँक्यू सो मच. अगदी बरोबर सांगितलं. सो सहदेव जे आहे ना, त्यांना फ्युचर दिसायचं, म्हणजे त्यांना माहित व्हायचं, त्यांना ज्यावेळेस दूध खेळलं जात होतं हे पुढे काय होणार आहे, त्यांना आभास पण होत होता आणि त्यांना माहित होतं की हे पुढे काहीतरी विचित्र घडणार आहे. पण त्यांना श्रीकृष्णाने शाप पण दिलेला की तुम्हाला सांगायचं नाहीये, कारण फ्युचर सांगितलं तर बऱ्याच गोष्टी बदलू शकतात ज्या नको होत्या. सो त्यांना ही जी स्ट्रेंथ होती की ते फ्युचर सांगू शकत होते. तसंच ना आपल्या बिझनेस मध्ये एक गोष्ट असते, बिझनेस मध्ये जी पाहून तुम्ही फ्युचर सांगू शकता त्या बिझनेसचं पुढे काय होणार. बिझनेस मध्ये एक अशी गोष्ट असते, टेक्निकल गोष्ट, जी पाहून तुम्ही तुमच्या बिझनेसचं, कुठल्याही बिझनेसचं भविष्य सांगितलं जाऊ शकतं. पण ते सांगत नाहीत त्याचे एक्सपर्ट्स, हे पण सांगतो तुम्हाला. त्याचे जे एक्सपर्ट्स आहेत ते दरवर्षी आपण वर्षातून एकदाच त्यांना कॉल करतो आणि एकदाच त्यांना म्हणतो ते बाबा ते काम करून टाक. त्याच्यामध्ये हा पार्ट येतो आणि हा पार्ट त्यांना बघून कळत असतं हा आपल्याला याचं काय खरं नाहीये, पण ते कधी सांगत नाहीत. काय येतो तो पार्ट? चार्टर अकाउंटंट सर. हा, ती व्यक्ती झाली, पण ती व्यक्ती एक, आपण त्याच्याकडे एक गोष्ट असते जी पाहून त्याला कळतं की ह्या बिझनेस पुढे काय होणार. त्यातल्या बॅलन्स शीटची जी ग्रोथ आहे त्या ग्रोथ वरून येस, थोडा जवळ आहात तुम्ही. त्याला मी म्हणतो कॅश फ्लो. yes, तो cash- बॅलन्स शीट हा त्याचाच भाग आहे, पण आपण एक शब्द त्याला देत आहोत कॅश फ्लो. त्याच्यामध्ये सगळं आलं, मग कव्हर. बॅलन्स शीट पासून तुमचा प्रॉफिट लॉस स्टेटमेंट, एव्हरीथिंग विल कम अंडर दॅट. सर टॅक्सेशन. कॅश फ्लो त्याच्यामध्ये टॅक्सेशन ते करतात, पण तुमचा कॅश फ्लो नुसार तुमची बॅलन्स शीट बनवतात, तुमचं प्रॉफिट लॉस स्टेटमेंट बनवतात, बरोबर. मग याला म्हणतो कॅश. कोणाचा तरी ऑडिओ ऑन आहे सर, तुम्हाला करता आलं त्यांना म्यूट Yes, yes. करा. सो तुमचा कॅश फ्लो, तर हा कॅश फ्लो काय असतो ना, हे बऱ्याच उद्योजकांना माहितच नाही. काय असतं कॅश फ्लो, बॅलन्स शीट काय असते, प्रॉफिट लॉस स्टेटमेंट काय असतं. आणि हे आमचं थोडी काम आहे, आमचं काम आहे व्यवसाय करायचं. अगदी बरोबर आहे, ते काम अकाउंटंटचं आहे, बरोबर आहे. ते बनवणं काम अकाउंटंटचं आहे, पण ते वाचणं काम तुझं आहे मित्रा, उद्योजक मित्र. ते वाचणं तुला वाचता आलं पाहिजे. आणि मी तुम्हाला मित्रांनो हे सगळं सांगतोय ना, हे कुठेतरी फक्त वाचून सांगत नाहीये. नवनाथ सर याला काय म्हणतात, साक्षी आहेत. त्यातल्या बऱ्याच गोष्टीमध्ये मला यश मिळवलेलं आहे आणि बऱ्याच गोष्टीमध्ये सटकून आपटलेलं आहे. सटकून आपटलेलं म्हणजे मी तो कोच आहे जो क्रिकेट खेळलेला आहे. मे बी सेंचुरी काही ठिकाणी मारले आणि काही ठिकाणी अंड्यावर पण आउट झाले. त्यातला हा पार्ट जो चौथा पार्ट ज्याच्यावर मी सपशेला आपटलो आणि मला वनवास भोगायला लागलेला आहे 3-4 वर्षासाठी कॅश फ्लो नसल्यामुळे. तुमचा कॅश फ्लो, तुमची बॅलन्स शीट या बाबतीत पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे, म्हणजे एवढा आमच्या वन ऑफ द एकच ट्रेनिंग ऑर्गनायझेशन आहे मला वाटतं माझ्या माहितीत आतापर्यंत महाराष्ट्रातली मराठीमध्ये ज्याला 1.5 करोडची इन्व्हेस्टमेंट भेटली होती, ज्यांनी एकाच दिवशी 70 ते 75 लोकांना असाइन केलं होतं. 7,000 स्क्वेअर फीटचं ऑफिस, स्वतःचा ऑडिटोरियम असणारं. आज ते 7,000 स्क्वेअर फीटचं सगळं ऑफिस गेलं, फक्त आपला ऑडिटोरियम उरलेला आहे. तिथून 70 वरून 0वर आलो, 0वरून पुन्हा 35, पुन्हा 15, असं खूप अपडाऊन्स पाहिलेले आहेत. आणि इथे जे मला नवनाथ सर भेटले त्यांनी सांगितलं सर तुमचं कॅश फ्लो कडे दुर्लक्ष, तुम्ही तुमची बॅलन्स शीट कधी पाहिलीच नाही, वाचलीच नाही, तुम्ही तुमचं प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटवर काम नाही केलं. ते म्हणतात तुमची प्रायव्हेट कंपनी नाहीये, तुमची ना संस्था आहे, संस्था, सोशल ऑर्गनायझेशन. लोकांना घडवताय पण तुमच्या कॅश फ्लो कडे लक्ष नव्हते, त्यांनी स्पष्ट स्टेटमेंट सांगितलेलं. सो तुमचा कॅश फ्लो जो आहे हा तुमचा चौथा पार्ट आहे. त्या कॅश फ्लो मध्ये 2 गोष्टी येतात. आता कॅश फ्लो हा मोठा विषय, अनेक एक्सपर्ट्स आहेत इथे सुद्धा. आपल्या 27 लेक्चर मध्ये काही लेक्चर्स कॅश फ्लोला धरून झालेले आहेत. फक्त एवढं सांगतो की तुमचा जो काही बिझनेस होत आहे, तुमचं जे काही सेलिंग, बघा बिझनेस आला तर प्रोडक्ट आल्या, सर्व्हिस आल्या, काहीतरी सेल्स असणार, विक्री होणार. नथिंग हॅपन्स अंटिल सेल्स टेक्स प्लेस. सो जे काय तुमचं प्रोडक्ट सर्व्हिस आहे, नंबर ऑफ सेल्स तुमचा जास्त आहे का तुमची प्रॉफिट मार्जिन जास्त आहे. तुम्ही व्यवसायाच्या सुरुवातीला आहात, व्यवसायाच्या सस्टेनेबल ग्रोथ म्हणजे आता पुढच्या टप्प्याला जात आहात, कुठल्या लेवलला आहात त्यानुसार ती गोष्ट महत्वाची असते की तुमचा नंबर ऑफ सेल्स जास्त पाहिजे का तुमचा प्रॉफिट मार्जिन जास्त पाहिजे. आपण बघतो, आपण ऐकतो झोमॅटो किंवा
आता अमेझॉन हे सुरुवातीला, आता फ्लिपकार्ट अजूनही हे तोट्यात आहेत पूर्णपणे व्यवसाय, पण त्यांचा नंबर ऑफ सेल्स, नंबर ऑफ कस्टमर्स खूप आहे. सो त्यामुळे त्यांच्या कंपनीची व्हॅल्युएशन एक वेगळी येते. आणि काही व्यवसाय दिसतात आपल्याला मे बी त्यांचा नंबर ऑफ सेल्स एवढा नव्हता, पण प्रॉफिट मार्जिन प्रचंड आहे. आणि काही व्यवसाय की त्यांचं दोन्ही चांगलं आहे, म्हणजे मायक्रोसॉफ्टचं उदाहरण घेऊन मी, की यांची प्रॉफिट मार्जिन प्रचंड आहे आणि त्याचबरोबर त्यांचा नंबर ऑफ सेल्स पण प्रचंड आहे. सो आपलं नेमकं या गोष्टी समजून घेऊन त्याचा कॅश फ्लो आपल्याला कळला पाहिजे, हा मुद्दा. त्यासाठी पुस्तकं आहेत, तुमचे सीएज आहेत, पण तुम्ही आधी पुस्तकं वाचून तुम्हाला बेसिक नॉलेज पाहिजे. कारण जसं मी म्हटलं की सीए ला शाप आहे, तो तुम्हाला सांगणार नाही तुमचा कॅश फ्लो वाचून. तुम्ही जेवढं विचारणार तेवढं सांगणार. इथे सीए जे असतील ना, हे ऍग्री करतील, बरेच सीए स्वतःहून सांगतच नाही, कारण नाही सांगत. आय डोंट नो, मला ते सीए कडून कधी उत्तर नाही मिळालं, पण म्हणे बऱ्याच वेळा त्यांचं उत्तर असतं की ते कळणार नाही, ते खूप टेक्निकल आहे, ते खूप हे. पण ते आपल्याला आपण जेवढं विचारू तेवढंच सांगतात. म्हणून नवनाथ सर तर म्हणतात सगळं स्वतःच केलं पाहिजे. कधी कधी आपल्याला कळलं पाहिजे. सो मी म्हणतो स्वतः करा ना करा, पण स्वतःला कळलं नक्की पाहिजे. तुम्ही स्वतःचे टॅक्सेस फाईल करा ना करा, ते तुम्ही स्वतः करा किंवा सीए कडून करून घ्या, पण तुम्हाला ते कळले पाहिजे. सो कॅश फ्लो हा तुम्हाला तुमचा वाचता आला पाहिजे. थोडक्यात प्रॉफिट लॉस स्टेटमेंट किंवा बॅलन्स शीट तुम्हाला तुमची वाचता आली पाहिजे. बनवून घ्या तुम्ही इतरांकडून, पण वाचता तुम्हाला आली पाहिजे. आणि एक फार महान सीए, महान म्हणेल कारण ते वन ऑफ द लिडिंग सीए आहेत, त्यांचं असं वाक्य आहे, रोमॅन्सिंग द बॅलन्स शीटचे लेखक अनिल लांबा, की जर उद्योजकाला बॅलन्स शीट वाचता येत नसेल, कॅश फ्लो समजत नसेल, तर तो त्या कंपनीचा सीईओ होऊ शकतो. एखाद्याला जर वाचता येत नसेल ना, तो सीईओ नक्की होऊ शकतो, पण तो सीईओ म्हणून त्या पदावर दीर्घकाळ राहू शकत नाही, जर त्याला वाचता येत नसेल तर, त्याला कॅश फ्लो समजत नसेल तर. सो तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता हे न कळता, पण तो व्यवसाय टिकून राहू शकत नाही जर तुम्हाला कॅश फ्लो कळला नाही. सो हा मुद्दा कळला असेल तर टाईप 4 इन द चॅट बॉक्स. येस, तुम्ही महत्वाचा मुद्दा सांगितलेला आहे हा. येस सर. एखाद्याला सीईओ होणं खूप सोपं आहे, पण कन्सिस्टन्सली त्या सीईओ ची जबाबदारी ठेवून कन्सिस्टन्सली बिझनेसला ग्रोईंग फेज मध्ये घेऊन जाणं हा खूप मोठा टास्क आहे. आणि तो जर करायचा जर असेल, तुम्हाला कॅश फ्लो समजलाच पाहिजे. मी च लावतो. येस सर. तो जर नाही आला तर कंपनी केव्हा खाली जाईल हे कळायच्या आज सगळं संपलेलं असेल. मी अनुभवलंय सर. आणि मग शिकून पुन्हा प्रगती, आता पुन्हा गोडधोड चालू झालेली. शिखरावर जाऊन पण, म्हणजे मलाही सांगायला, मी बिंदास सांगतो, मलाही सांगायला अजिबात वाटतं, मला इंडियन लिडरशिप अवॉर्ड भेटलेला ऍज अ लीडर म्हणून. आणि त्याच काळामध्ये माझी कंपनी ही, म्हणजे भेटलेल्या आधीच्या वर्षाच्या कामगिरीसाठी माझ्या लिडरशिप स्किल्स बघून, ज्या पद्धतीने मार्केट, बाकी सगळ्या ज्या बाजू मजबूत होत्या, पण त्याच दिवशी मला माहित होतं मी प्रेशर मध्ये होतो. माझा फोटो पण बघायला तर एवढा जास्त मी खुलून हसत नाहीये, कारण माझी कंपनी अधपतनाकडे जात होती. मला कळत नव्हतं हे का चाललंय, खाली का चालली. नंतर मग कळालंय कॅश फ्लो न समजण्यामुळे, न कळल्यामुळे. भरपूर कॅश आली म्हणजे कॅश फ्लो असं नाहीये. जसं मी म्हटलं की नंबर ऑफ तुमचे सेल जरी जास्त असला, पण प्रॉफिट मार्जिन आणि बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामध्ये, त्या नाही समजल्या, टॅक्स असतील किंवा ज्या काही तुमच्या लायबिलिटीज असतील गव्हर्नमेंटच्या, हे सगळं नाही कळलं तर तुम्ही खूप प्रॉब्लेम मध्ये येता. सो चौथा मुद्दा ही खूप महत्वाचा आहे. आणि इट्स व्हेरी इझी. आपल्याला वाटतं खूप अवघड आहे, अतिशय सोपं आहे. अतिशय सोपं आहे हे समजून घेणं. आपल्याला फक्त ती एक मनात भीती आहे की अरे कसं समजणार. अडाणी लोकांना सुद्धा कॅश फ्लो समजतो. अडाणी, ज्यांचं शालेय शिक्षण जास्त झालं नाही, वयाच्या 13व्या-14व्या वर्षी व्यवसायाला सुरुवात करणारे पण अनेक उद्योजक आहेत, त्यांना सुद्धा कॅश फ्लो हा कन्सेप्ट कळतो. आपण फक्त काय त्याला उगाचच घाबरतो, त्यात लक्ष देत नाही. ओके, सो पुढे जातो, कॅश फ्लोवर पण दिवस कमी पडेल. सो आता झाला आपल्या सहदेव. आता पुढचं जी व्यक्ती आहे ती व्यक्ती ते आहेत नकुल. सो नकुलची स्ट्रेंथ काय होती? त्याला एक स्किप करतो. इथे नकुल आहेत, मी ही स्किप करतोय, इथे मी नंतर येणार कारण हे महत्वाचं कॅरेक्टर आहे. इथे नकुल आहेत, 5 भाग आहेत आतमध्ये. येस, नकुलची स्ट्रेंथ काय होती? नकुलची स्ट्रेंथ ऍक्च्युली त्याला आजार बरा करण्याची त्याच्याकडे क्षमता होती. येस, व्हेरी गुड. अजून नकुलला घोड्यांचं चांगलं ज्ञान होतं. ही वॉज एक्सपर्ट इन हॉर्सेस. आणि माणसांबरोबर घोड्यांना पण तो, म्हणजे त्यांचे आजार ओळखणं, त्यांना इलाज करणं, मग घोडे असतील माणसं असतील दोन्ही बाबतीत त्यांना ते ज्ञान होतं.
पण जे घोड्यांचं ज्ञान होतं ना ते सर्वात चांगलं होतं नकुलला. सो माझा प्रश्न आहे तुम्हाला, आपल्या बिझनेसचे घोडे काय आहेत? आपली टीम. ओके, टीम तर झाली ना, मी म्हटलं ती तर भीम आहे. आपले घोडे आपली टीम नाही, ते आपल्या बाजू आहेत. खरं जर सांगायचं जर झालं ना, हा. तर आपले ग्राहक आपले घोडे असू शकतात. ओके, चला मी घेतो इथे. आपले घोडे आहेत आपले सिस्टीम्स. येस. आपल्या सिस्टीम्स आहे आपले घोडे, आणि त्यांना आपल्याला पळवता आलं पाहिजे. आपली माणसं आपले बाजू आहेत, आपले ग्राहक तर आपले देवच आहेत. आपली घोडे आहेत, आपला बिझनेस पळणार आहे तो आपल्या सिस्टीममुळे. टोयोटावर एक पुस्तक आहे टोयोटा वे म्हणून, जरूर वे, ते दुर्दैवाने अजून मराठी आय डोंट नो आले की नाही, इंग्लिश मध्ये आहे ते, की टोयोटा कंपनी एवढी जगप्रसिद्ध टोयोटा कंपनी का झाली, तर त्यांच्या ज्या सिस्टीम्स होत्या. आज मॅकडॉनल्ड्स सिस्टीम्स, माणसं येतात जातात, ग्राहक येतात जातात, पण त्यांच्या सिस्टीम एवढा स्ट्रॉंग आहे की मॅकडॉनल्ड्सचा ग्रोथ होतच चाललेला आहे, वाढतच चालले त्यांच्या नंबर ऑफ ब्रँचेस. सो तुमच्या सिस्टीम्स हे तुमचे घोडे आहेत. सो तुम्हाला सिस्टीम्सचं नॉलेज हवं, आणि सिस्टीम्स ओळखता पाहिजे की कुठली सिस्टीम प्रॉब्लेमॅटिक होत्या. सिस्टीम मध्ये तुमच्या प्रमोशनच्या सिस्टीम येतात, डिस्ट्रीब्युशनच्या सिस्टीम येतात, प्रोडक्शनच्या सिस्टीम येतात, मार्केटिंग सेलच्या सिस्टीम्स येतात. अशा विविध सिस्टीम्स येतात. म्हणजे ग्राहकापर्यंत तुमची माहिती पोहोचली, ग्राहकाची एन्क्वायरी आली, ग्राहकाला प्रोडक्ट भेटणं, त्यासाठी बाकी बॅकएंडला प्रोडक्ट बनणं, त्यानंतर त्या प्रोडक्टची डिलिव्हरी झाली, त्याच्यानंतर आफ्टर सेल सर्व्हिस कधी लागली, हे सगळं हे सिस्टीमनी झालं पाहिजे. मॅकडॉनल्ड्स मध्ये जसं आपण जातो, आतमध्ये गेलो, त्यांची जी आपण म्हणू की ते एंट्री बॅरियर किंवा एंट्रीला एक सिस्टीम आहे. त्यांचे जे लोगो, त्यांच्या ज्या पद्धतीने त्यांनी दरवाजा ठेवलेला आहे, त्यांचा जो जाण्याचा रस्ता असेल, ज्या पद्धतीने ते काउंटर्स असतील, डिस्प्ले असतील, ही सिस्टीम आहे. मग ग्राहक गेला, मग त्यानंतर तो ऑर्डर घेतो, ऑर्डर घेण्याची एक सिस्टीम आहे. ती ऑर्डर आल्यानंतर डायरेक्टली एक्झिक्यूट मागे होते, ती एक सिस्टीम आहे. ती एक्झिक्यूट झालं तिथपर्यंत ती आली, तो बर्गर आला, तो बर्गर आल्यानंतर कस्टमरला डिलिव्हर झाला, कस्टमरला ज्या पद्धतीने डिलिव्हर होणार, ज्याच्यामध्ये डिलिव्हर होणार ते घेऊन तो बसणार, ते बसल्यानंतर खाल्ल्यानंतर तिथे तो पुसणार असेल तो कचरा घेऊन टाकणार, तो तिथून बाहेर पडणार, नंतर त्याला आता तर मेसेज जाणार की त्याला काय ऑफर जाणार. ही सगळी सिस्टीम. माणसं जरी बदलत राहिली, ग्राहक जरी बदलत राहिला, ही सिस्टीम, हे घोडे हे पळत राहतील. आणि या सिस्टीम मध्ये मग कधी आजार झाला तो हा ओळखता आला पाहिजे, तो आजार बरा सुद्धा करता आला पाहिजे त्या लीडरला, त्या उद्योजकाला, किंवा ते बरं करणारा व्यक्ती आपल्याकडे पाहिजे, ज्याला या सिस्टीम्स टाकायला कळतात, या सिस्टीम सुधारायला कळतात, या सिस्टीम्सला बरं करायला जमतं, अशी व्यक्ती आपल्या एक्सटर्नल टीम मध्ये पाहिजे, ज्या व्यक्तीकडून आपण आपल्या सिस्टीम्स टाकू शकतो, सुधारू शकतो. सो सिस्टीम हा मुद्दा कळला असेल तर टाईप आपण 1 2 3 4 5वा मुद्दा घेतला, सॉरी 6वा मुद्दा घेतला, टाईप 6 इन द चॅट बॉक्स. 5वा मी 5 नंबरचा मुद्दा जो आहे तो शेवटी घेणार, सेकंडलाच घेणार. येस तर एकदम तुम्ही बरोबर सांगितलं की सिस्टम खूप सारं काही कंपनीला ऑटो पायलट मध्ये घेऊन जात असतो, आणि सिस्टमच डेव्हलप करत असतो, सिस्टमच करत असतो. त्यामुळे सिस्टम हा पार्ट सुद्धा खूप महत्वाचा आहे आपल्या व्यवसायामध्ये. म्हणजे तेव्हा पण म्हणायचे की कुठल्याही युद्धाचं परिणाम हे त्याचं घोडदळ ठरवतं. बरोबर. त्यावेळेस तसं आपलं आज कुठल्याही बिझनेसचं ग्रोथ जो आहे ना, तुमच्या सिस्टीम ठरवणार. तुम्ही ऑटो पायलटवर जाणं, तुम्ही मोकळे होणार, अनेक व्यवसाय करू शकणार. सो सिस्टीमवर काम करणं गरजेचं आहे. आणि सिस्टीम मास्टर स्वतः आपले नवनाथ सर इथे आहेत, त्यांना चांगला खूप चांगलं एवढे व्यवसाय ते आज बघू शकतात. सिस्टीम कशा टाकायचं ते कळतं. ओके, सो पुढच्या मुद्द्यावर जाऊया आपण. आता नकुल झाले, सहदेव झाले, भीम झाले, युधिष्ठिर झाले, अर्जुन झाले. आता कोण 6वं महत्वाची व्यक्तिरेखा आपल्या महाभारत मधली, जी मोस्ट निग्लेक्टेड होती, जी दुर्दैवाने आजही निग्लेक्टेड आहे, जिची शक्ती जगाला कळलीच नाही, जिची नेहमी तिची अवहेलना झाली, दुर्लक्ष झालं. कोण आहे ते व्यक्तिरेखा? नाही, आपल्या यांच्या बाजूनी होते, कर्ण तर होतेच, दुसऱ्या बाजूनी त्यांचं एक काय वेगळी शोकांतिका आहे. अगदी बरोबर प्रवीण सर, द्रौपदी. सम्राज्ञी होती ती, सम्राज्ञी. पण तिच्या सुद्धा बाबतीत किती मोठी घटना घडली, किती वाईट घटना घडली. सो मी आता स्पिरिच्युअल याच्यात जात नाही किंवा सायकोलॉजिकल याच्यात जात नाही, आपण बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. तो आपल्या बिझनेस मधली अशीच एक बाजू आहे ज्याला आपण बऱ्याच वेळा निग्लेक्ट करतो, त्याला एवढं महत्व देत नाही, पण ती आपल्या बिझनेसची सम्राज्ञी आहे. जे आपलं मिशन आहे, या मिशनला
संरक्षित करतं सम्राज्ञी जी बॅकिंगला असते ना ती, आणि ते आहे तुमच्या लिगल सिस्टीम्स, तुमचे कॉपीराइट्स, तुमचे ट्रेडमार्क्स, तुमच्या सगळ्या लिगल, तुम्ही तुमचे जे काय तुमच्या बरोबर एम्प्लॉई जोडले जाणार आहेत, वेंडर्स जोडले जाणार आहेत, त्यांच्या लिगल डॉक्युमेंटेशन तुमचं जे आहे, तुमच्या फ्रँचायझीज होणार आहेत. मॅकडॉनल्डची खूप प्रसिद्ध घटना आहे. मॅकडॉनल्डच्या ज्या व्हॅल्यूज ब्रेक झाल्या तुम्हाला माहिती असतील की एका गरीब मुलाला त्याच्या वॉचमननी आत येण्या खूप अपमान केला आणि आत येण्यापासून रोखलं, आणि खूप मते टीव्हीवर पेपरमध्ये व्हायरल झालं की मॅकडॉनल्ड्स मध्ये असं घडलं. रातोरात मित्रांनो, रातोरात फ्रँचायझी तिथली टर्मिनेट झाली, रातोरात पूर्ण फ्रँचायझी टर्मिनेट, व्हॅल्यूज ब्रेक झाल्या, मिशनला धक्का बसला. पण हे का करू शकले? कारण लिगल स्ट्रॉंग होतं म्हणून. नाही तर तुम्ही असं कसं केलं, तुमच्यामुळे आमचं नाव बदनाम झालं, रातोरात टर्मिनेट करून दुसरी फ्रँचायझी अपॉइंट करून बिझनेस सुरू. आजही एफसीसी ची ब्रँच सुरू आहे, सॉरी जंगली महाराज रोडवरती ब्रँच आहे पुण्याच्या. सो तुमचे लिगल्स या बाबतीत मराठी उद्योजक खूप बऱ्यापैकी आता सुधारत आहे मी म्हणेल, पण एक काळ होता की खूपच दुर्लक्षित करायचा. मला ते नाव नाही आठवत, एक लेक्चर मी ऐकलेलं, आपल्याकडे कुलूप बनवतात ते, म्हणजे जे लॉक्स असतात ना, लॉक्स बनवणारे, मला त्याचं नाव आठवत नाहीये, की त्यांनी जवळजवळ 40-45 पेटंट घेतलेले. आणि अनेक वेळा असं झालं की त्यांनी जे काय बनवलं लोकांनी चोरायचा प्रयत्न केला, पण त्यांच्याकडे पेटंट असल्यामुळे त्यांचा बिझनेस हा सस्टेनेबल ग्रोथला खूप चांगलं काम करत आहे. मी ती केस स्टडी कधीतरी घेईन आपल्या फिपच्या प्लॅटफॉर्मवर सुद्धा डिटेलमध्ये. पण मला थोडक्यात सांगायचं आहे की, किंवा आपण बघूया ऍपल आज एवढा स्ट्रॉंगली, ऍपल एक सुद्धा वस्तू स्वतः बनवत नाही, ऍपल एक सुद्धा वस्तू स्वतः बनवत नाही, सगळं बनवून घेते. पण तुझं लिगली त्यांनी एवढं स्ट्रॉंग करून ठेवलंय ना. मध्ये सॅमसंगनी ब्रिज केलं तर सॅमसंगला किती मोठा दंड भरायला लागला. त्यांचे कॉम्प्युटर त्यांचे कोलॅबरेटर आहेत, माहिती का तुम्हाला, की सॅमसंगच्या फोनमध्ये पण ऍपलच्या काही गोष्टी वापरल्या जातात. हे सगळं काय विचार कर, म्हणजे काय लेवलला विचार करतात ते. आपल्या प्रतिस्पर्धी सुद्धा आपल्या वस्तू वापरताना आपल्याला पैसे देतो, किंवा प्रतिस्पर्धी आपल्याला काही वस्तू बनवून देतो. यू कॅन थिंक, कॅन इमॅजिन व्हॉट लेवल ऑफ थिंकिंग दे हॅव. हे सगळं ते करू शकते कारण लिगली स्ट्रॉंग ठेवलेलं आहे. आपण पेटंट्स काय असतात, कॉपीराइट्स काय असतात, ट्रेडमार्क काय असतं, काय त्याबद्दल जास्त जाणूनच घेत नाही, त्याची अभ्यासच ठेवत नाही, माहितीच ठेवत नाही. कॉपीराइट्स काय असतात, या सगळ्या गोष्टींची माहिती हवी, त्यानुसार त्या गोष्टींवर काम केलं पाहिजे. आणि आपण सुद्धा अशा काही गोष्टी केल्या नाही पाहिजे. जर आपल्याला विश्वास आहे आपण खूप मोठे उद्योजक होणार आहोत, तर आपल्या सुरुवातीच्या काळात कोणाचंही कॉपीराइट ट्रेडमार्क ब्रिज करू आपण असं काय केलं नाही पाहिजे. तर मोठं झाल्यावर बरोबर ते निघतं, तुमच्यावर ऍक्शन होते आणि तुमचं नाव खराब होतं आणि पुढे ब्रँड वगैरे सगळं खराब होतं. सो लिगल हा मुद्दा कळला असेल तर टाईप 7 इन द चॅट बॉक्स. शेवटचे 2 मुद्दे राहिलेत. सो थोडा एका तासाच्या वर गेला माझा वेळ, तरी मी त्यातल्या त्यात कव्हर करत आहे. ऍज आय सेड की 3 दिवसाचं मी एका तासात कव्हर करत आहे. ओके, 7वा. आता डायरेक्टली 5वा मुद्दा घेतो. आपलं प्रोडक्ट, आधी त्या मुद्दा बोलतो आणि मग ती व्यक्ती कोण आहे तुम्ही ओळखताय. आपलं प्रोडक्ट हे आपल्या कस्टमर पर्यंत पोहोचण्यासाठी कुठली गोष्ट गरजेची असते. आपलं तुम्ही सोनं आहे तुमच्याकडे, ते कळलं तर पाहिजे, कस्टमर पर्यंत पोहोचलं तर पाहिजे. तुमच्याकडे टीम पण भारी आहे, पण ती टीम पर्यंत सुद्धा गोष्ट पोहोचणं की तुमचं प्रोडक्ट खूप भारी आहे, तो आपली कंपनी खूप भारी आहे, आपण खूप पुढे जाणार आहोत. आणि त्याचबरोबर आपल्या ओके मार्केटिंग, येस मार्केटिंग अँड सेल्स. सो मार्केटिंग अँड सेल्स हे फक्त आपण ऍडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग. सो आपण याला एक वाक्य असं दिलं जातं, कम्युनिकेशन. याला एक शब्द आहे सगळ्याला, ऍडव्हर्टायझिंग, ब्रँडिंग, मार्केटिंग, सेल्स, या सगळ्याला एक शब्द रॉबर्ट कियोसाकीने वापरलेला आहे, कम्युनिकेशन. इथे मी व्यक्तिरेखा नंतर सांगतो, इथे आता डायरेक्टली मी तुम्हाला बेसिक बिल्डिंग ब्लॉक सांगतो बिझनेसचा. सो हे जे ऍडव्हर्टायझिंग आहे, कम्युनिकेशन, ऍडव्हर्टायझिंग आहे, तुमचं ब्रँडिंग आहे, मार्केटिंग आहे, सेल्स आहे, याला सगळ्याला एक शब्द आहे, कम्युनिकेशन. आता हे सगळं फक्त आपल्या कस्टमरशी होत नसतं, हे तुमच्या इंटरनल लोकांशी, म्हणजे तुम कस्टमर मध्ये पण कम्युनिकेशन मध्ये पण 2 पार्ट आहेत, इंटरनल अँड एक्सटर्नल. इंटरनल कम्युनिकेशन अँड एक्सटर्नल कम्युनिकेशन. इंटरनल कम्युनिकेशन होतं तुमचं तुमच्या टीम सोबत, मग त्या टीम मध्ये पुन्हा 2 पार्ट झाले. आणि एक्सटर्नल कम्युनिकेशन होतं तुमच्या कस्टमर सोबत, जो तुमचा कस्टमर आहे, जो कदाचित पुढे जाऊन तुमचा इंटरनल टीमचा किंवा एक्सटर्नल टीमचा पार्ट पण बनू शकतो. पण तुम्हाला जर कस्टमर पर्यंत पोहोचायचं असेल किंवा आपल्या टीमला तुमच्यावर अलाइन करायचं असेल, टीमने तुमच्यासाठी जास्तीत जास्त प्रोडक्टिव्ह काम करावं, मग इंटरनल एक्सटर्नल टीम, ते यामध्ये मॅटर करतं कम्युनिकेशन.
अर्थातच मार्केटिंग, सेल्स, ऍडव्हर्टायझिंग आणि ब्रँडिंग. आता महाभारतात काय झालं की ज्यावेळेस हे 6 लोक, आता आम्हाला आमचं राज्य हवंय, मग ते राज्य तर देत नाहीये धृतराष्ट्र, मग आता युद्ध करायचंय. मग युद्ध करण्यासाठी सैनिक तर लागणार, युद्ध करण्यासाठी अनेक राजे तर सोबत लागणार. ते एक व्यक्ती होती ज्या व्यक्तीने या पांडवांसोबत अनेक राज्यांना जोडलं आणि जे जे शत्रू बनू शकत होते त्या शत्रूंचा नायनाट करण्यासाठी पण त्यांच्याशी कम्युनिकेशन केलं. आणि ज्या कम्युनिकेशनवर एक पुस्तक लिहिलं गेलं, जे आज जगभरामध्ये सर्वात जास्त त्याची विक्री झालेली आहे. तर कोण आहे ती व्यक्तिरेखा, ते कुठलं ते पुस्तक आहे? गेस? अच्छा, व्यक्ती तर गेस केलेली आहे कृष्ण, आणि ते पुस्तक म्हणजे संवाद, गीता. गीता हे कम्युनिकेशन, गीता वर्ड वॉज गीता, इट वॉज कम्युनिकेशन विथ लीडर. आणि कृष्णाने काय केलं, अनेक जे राजे होते मग ते कर्णाशी सुद्धा कम्युनिकेशन केलं, जाऊन तिथे सुद्धा ब्रँडिंग, ऍडव्हर्टायझिंग, मार्केटिंग, सेल्स केलं कृष्णाने, त्याला पण सोडलं नाही. ज्या वेळेस दुर्योधन शेवटी त्याला ते पूर्ण लोह बनलं असतं त्याची बॉडी, गांधार, ज्यांना महाभारत माहितीये समजून मी बोलत आहे, गांधारीने पट्टी उघडल्यावर सगळी शक्ती मिळणार आहे, त्यावेळेस सुद्धा ब्रँडिंग, ऍडव्हर्टायझिंग, मार्केटिंग, सेल्स वापरलं कृष्णाने, कम्युनिकेशन केलं. आणि जो युधिष्ठिर म्हणजे आपल्या कॉम्प्युटरला काय केलं, दिशाभूल केली त्याची, की बाबा तेवढं तरी घालून जा, म्हणजे तुझ्या मांड्या तेवढा भाग दिसला नाही पाहिजे, तुझी आई. आणि मग त्याने ते घातलं आणि मांड्या त्याच्या कमजोर राहिल्या आणि भीमाने त्याला मारलं. सो तुमचं मार्केटिंग, सेल्स हे जे कम्युनिकेशन आहे ना, तुमच्या टीम सोबत पण आहे, तुमच्या कस्टमर सोबत पण आहे, तुमच्या कॉम्प्युटर सोबत सुद्धा आहे. तुमची मार्केटिंग, सेल्स, ऍडव्हर्टायझिंग, ब्रँडिंग अशी झाली पाहिजे ना की काही बाबतीत तोच वाटायला नाही गेला पाहिजे, तिथं गलित गात्र झालं पाहिजे. बघा मी जे सांगतोय, तुम्ही मोठ्या मोठ्या कंपन्या बघा, त्यांची ऍडव्हर्टायझिंगच अशी असते, समोरच्याला किल करतात, और ते येऊन तुमच्या बरोबर जॉईन होतील अशी ऍडव्हर्टायझिंग असते, अशी ब्रँडिंग असते, अशा पद्धतीने एंट्री करतात, अशी मार्केटिंग असते, अशी सेल्स असते. आता तुम्ही एखादं प्रोडक्ट आणलं, बऱ्याच अशा गोष्टी आपण कॉर्पोरेट मूवीमध्ये पाहिलं, ते सत्य घटना आहे. एवढी कॉम्पिटिशन असते की पहिलं फ्लेवर ड्रिंक आणायचं, जे कॉर्पोरेट मूवीमध्ये दाखवलं होतं, तुम्ही कॉर्पोरेट मूवी पहा, त्याच्यामध्ये पहिलं फ्लेवर ड्रिंक आणायचं असतं, त्या पद्धतीने कशा पद्धतीने आपापसात कुरघोडी केली जाते, कशी आतली माहिती बाहेर काढली जाते. सो कम्युनिकेशन, मार्केटिंग, सेल्स, ऍडव्हर्टायझिंग, ब्रँडिंग हे पण खूप गरजेचं आहे. बऱ्याच जण वाटतं की माझ्या बिझनेसच्या फ्रँचायझी हव्या, तुझी ब्रँडिंग तशी आहे का, तुझी ऍडव्हर्टायझिंग तशी आहे का, मार्केटिंग आहे का, सेल्स आहे का. सेल्सचे टेक्निक्स, लोकांना सेल्सचे टाईप नाही माहित. चला मला सांगा, सेल्सचे किती टाईप आहेत, कोणाला माहितीये बघू? ज्यांना मी आपलं डिस्कशन झाले त्यांनी सांगू नका. संजय सर, नवनाथ सर आणि विजय सर, तुम्ही नका सांगू, आपलं डिस्कशन झालं होतं याच्यात. सेल्सचे टाईप किती आहेत? एनीवन? काही 2-3 नावं सांगा, सुचत असतील. चला मी सांगतो. सेल्स मध्ये काय, तो स्पँको सेल एक येतो, स्पिन सेलिंग येतं, चॅलेंजर सेल्स एक येतं. सो असे डिफरंट, सर्व्हिस सेल्स एक म्हणून येतो. सो हे काय आहेत? जर आपलं प्रोडक्ट 10,000 पेक्षा जास्त प्राइसचं असेल तर तिथे स्पिन सेलिंग वापरली जाते. जर आपलं प्रोडक्ट त्याच्या खाली असेल तर स्पँको कुठे वापरली जाते, चॅलेंजर कुठे वापरला जातो, हे सगळं नॉलेज आपल्याला ऍज अ लीडर म्हणून पाहिजे. मार्केटिंग मध्ये कुठले डिफरंट टाइप्स ऑफ मार्केटिंग येतात. आज डिजिटल मार्केटिंग आलेलं आहे, डिजिटल मार्केटिंग मध्ये सुद्धा किती वेगवेगळे प्रकार आहेत. ह्याचं आपल्याला एकतर नॉलेज पाहिजे, आणि थरो नॉलेज असेल तर वरवरचं नॉलेज असलं पाहिजे, आणि आपल्याला खोलवरचं ज्ञान असणारे टीम मेंबर आपल्याकडे पाहिजे. आता काही जण म्हणतात, अरे बापरे एवढं सगळं ज्ञान घ्यायचं नाही गरज. तुम्ही याच्यावरचं फक्त एक बेसिक अंडरस्टँडिंग घेऊन यातले एक्सपर्ट्स तुमच्या बरोबर जोडले ना, जसं आमच्याकडे आहेत याच्यासाठी ग्राफिक डिझायनर आमचे, ते आहेत का पांडुरंग सर? आहेत आहेत. आहेत का? अरे वा, क्या बात आहे, एक्सलेंट. बघा ते फिफ्थचं तुम्हाला नवनाथ सरांच्या मागे दिसत डिझायनिंग, किती सुंदर डिझायनिंग केलेलं आहे. सो नवनाथ सरांचं डोकं आणि पांडुरंग सरांचं स्किल, यातून हे सगळं उदयास आलेलं आहे. सो अशी व्यक्ती तुमच्याकडे पाहिजे, म्हणजे कमिटमेंटच्या बाबतीत एक नंबर आणि स्किलच्या बाबतीत एक नंबर पांडुरंग सर. त्यामुळे फिफ्थचं एवढं सुंदर जे काही ब्रँडिंग आज होत आहे, ऍडव्हर्टायझिंग होत आहे, ते इतक्या छान पद्धतीने होते की ते बघूनच लोकांना सोबत जोडावं असं वाटतं. सो असे लोक तुमच्यावर पाहिजे, आणि तुम्हाला एक बेसिक अंडरस्टँडिंग पाहिजे की या पद्धतीने तुमचं ब्रँडिंग झालं पाहिजे. कन्सेप्ट तुमच्या डोक्यात पाहिजे, आणि त्या कन्सेप्टला शब्दांमध्ये आणि चित्रांमध्ये बदलणारे चित्रकार तुमच्याकडे पाहिजे, कलाकार तुमच्याकडे पाहिजे. जसे आमच्याकडे पांडुरंग सर आहे, आम्ही त्यांना म्हणतो विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. बरंच काय आमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत ते. काल आमचं कारण पहिली अॅनिव्हर्सरी होती, आणि त्यांच्याशिवाय अशक्य होतं. त्यांनी जे काही कमिटमेंट देऊन जे काही काम केलेलं आहे, हॅट्स ऑफ टू दॅट. थँक्यू सो मच सर. पांडुरंग सर तुम्ही इथे असाल तर ओके. सो आणि बाकी आमचे जे टीम मेंबर आहेत त्यांचं डोकं तिथे होतं की असं करूया तसं करूया, सगळ्यांची स्ट्रेंथ होती. सो आपलं कम्युनिकेशन, अगेन मी त्याला समराईज करतो,
कम्युनिकेशन मध्ये येतं मार्केटिंग, सेल्स, ऍडव्हर्टायझिंग, ब्रँडिंग, या सगळ्या गोष्टी येतात. आणि तुमचं कम्युनिकेशन होतं तुमच्या इंटरनल आणि एक्सटर्नल असे दोन कम्युनिकेशनचे पार्ट. इंटरनल कम्युनिकेशन होतं तुमचं तुमच्या टीमशी, मग त्यामध्ये सुद्धा दोन पार्ट, तुमच्या इंटरनल टीमशी कम्युनिकेशन आणि एक्सटर्नल टीमशी. म्हणजे तुम्ही तुमची ऍडव्हर्टायझिंग अशी असली पाहिजे की तुमच्या एम्प्लॉईजला सुद्धा तुम्हाला तुमचं विजन विकत घेतात ना, ते तिथे पण सेल्स आहे. तुमच्या टीमने तुमचं विजन विकत घेणं, आयडिया विकत घेणं, सो तिथे पण मार्केटिंग आहे, सेल्स आहे, ऍडव्हर्टायझिंग आहे, ब्रँडिंग आहे. तुमचे वेंडर तुमच्याबरोबर जोडले जाणं, तुम्हाला त्यांनी प्राइस मध्ये कमी प्राइस मध्ये लावणं किंवा तुम्हाला पेमेंटसाठी डिले चालून घेणं, हे सगळं काय होतं तुमची मार्केटिंग, ऍडव्हर्टायझिंग. आणि याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पण जबरदस्त मास्टर होते या कम्युनिकेशन पार्ट मध्ये. आणि एक्सटर्नल कम्युनिकेशन येतं तुमच्या कस्टमर आणि तुमचे कॉम्पिटिटर. सो हा मुद्दा कळला असेल तर टाईप 5 इन द चॅट बॉक्स. आता शेवटचा मुद्दा. बरेच उद्योजक याच्यावर सर्वात जास्त मेहनत करतात. मी पण खूप करायचो आणि खूप मजा पण येते. म्हणजे कोणी किती सांगितलं ना, आपलं एवढं प्रेम असतं ना त्याच्यावर की आपल्याला तेच करावंसं वाटतं. बऱ्याच उद्योजकांना हे सगळं यातलं काहीच करावंसं वाटत नाही. ते टीम कुठे जोडत बसायचं, लिडरशिप कुठे शिकत बसायचं, कुठे मिशन विजन व्हॅल्यू देत बसायच्या, कुठे कॅश फ्लो समजत बसायचं, कुठे ते सेल्स मार्केटिंग शिकत बसायचं, कुठे ते सिस्टीम टाकत बसायच्या, कुठे ते लिगलच्या फंदात पडायचं. मला एकच गोष्ट आवडते. काय असेल ती गोष्ट, कॅरेक्टर मी इथे शेवटी सांगतो. त्या गोष्टीवर उद्योजक सर्वात जास्त वेळ देतो. गेस गेस करा. सर्वात जास्त ते करायला आवडतं, सर्वात जास्त वेळ आपण तिथे घालवतो. आणि बरं घालवतो त्यामध्ये खूप मोठी मिस्टेक पण करतो. त्यामुळे बरेच व्यवसाय बंद पडतात. एनीबॉडी कशात घालवतो आपण जास्त वेळ? कशात बिझनेस सुरुवात करताना पण कधी कधी तर टीम आले तरी आपण ओके डिस्कस, पण डिस्कस कशा बाबतीत करतो आपण? डिस्कस कशा बाबतीत करतो आपल्या? बघा तुम्ही आठवून बघा, मॅक्झिमम डिस्कशन कशा बाबतीत होतं? स्वच्छ सगळं करणे. ओके, स्वच्छ सगळं करणे. ओके, स्वतःच सगळं करणं. हा स्वतःच स्वतः सगळं. सगळं. अच्छा, स्वतः सगळं करणं. पण आपण कशा बाबतीत स्वतः सगळं करतो म्हणजे नेमकं काय करतो? अगदी बरोबर आहात चित्र मॅडम, जवळ आहात. ओके, डायरेक्ट सेलिंग कशाचं करतो आपण? कशावर जास्त प्रेम असतं आपलं? येस. सो प्रवीण, तुला माहिती आहे कारण प्रवीणला माझी पर्सनल कोचिंग आहे, मी त्यांच्या संस्थेचा आचार्य आहे, म्हणून प्रवीणने उत्तर दिलं. सो ते आहे प्रोडक्ट. सर्वात जास्त प्रेम असतं आपल्या प्रोडक्टवर, जीव की प्राण. आता आपण थोडा मल्टीनॅशनल कंपन्यांचा विचार करूया. त्यांचं प्रोडक्ट जेव्हा मार्केटमध्ये येतं ना, त्याच वेळेस ते प्रोडक्ट मला बंद कधी करायचं, त्याची एक्झिट पॉलिसी आणि त्याच्या पुढचा प्रोडक्ट कधी आणायचं याचं प्लॅनिंग चालू असतं. येस ऑर येस? येस, यू एग्री की नाही? परफेक्टली राईट. त्यांचं आधीच म्हणजे अजिबात हे प्रोडक्ट मला पुढचे 100 वर्ष चालवायचं असं कधीच नसतं. उलट हे प्रोडक्ट बंद करून, म्हणजे चालत असलं तरी त्यांना माहिती असतं मला, मी ती एक्झिट पॉलिसी ठरवली आहे, हे प्रोडक्ट मला कधी बंद करायचंय. ते तुफान विक्री होते, लोकांची डिमांड होते, मी पुढचा व्हर्जन काढणार, पण ते प्रोडक्ट मी ठेवणार नाही. ऍपलची सर एक स्ट्रॅटेजी आहे. काय सर? ऍपलची एक स्ट्रॅटेजी आहे. ऍपलच या बाबतीत लिडिंग आहे. बरोबर. प्रत्येक वर्षी एकाच तारखेला नवीन प्रोडक्ट, नवीन मॉडेल येतं. येस. जुनं प्रोडक्ट बंद केलं जातं. आणि सर अजून एक त्यातून सांगेल, प्रोडक्ट लॉन्च पण तेव्हा होतं जेव्हा पुढच्या प्रोडक्टची आउटलाईन रेडी असेल. येस येस येस. इथपर्यंत म्हणजे त्यांची तयारी असते. नाही तर मी आता हे लॉन्च केलं, आता पुढच्या प्रोडक्ट विचार करायला लागतो असं नाही. म्हणजे पुढच्या प्रोडक्टची पण वैचारिक तयारी आधीच झाली असते, मग त्याच्यावर एक्झिक्युशन तेवढ्या स्पीडने चालू होतं. कारण या तारखेला हे प्रोडक्ट बंद होणारच आहे, होणारच आहे. त्या दिवशी हे प्रोडक्ट रेडी पाहिजे. स्टीव्ह जॉब्स वॉज व्हेरी अग्रेसिव्ह ऑन दॅट. अजिबात ऐकायचा नाही तो. एक तर ते प्रोडक्ट असं पाहिजे आणि या तारखेला पाहिजे, इंजिनिअरच्या मागे हात धुवून लागायचे. सो अशा पद्धतीने प्रोडक्टची एंट्री आणि एक्झिट आणि त्याचं सक्सेशन हे उद्योजकाने ऑलरेडी ठरवलेलं पाहिजे की हे जे मी व्हर्जन काढत आहे, व्हर्जन कधीपर्यंत चालणार आहे, याचं व्हर्जन 2 कधी काढणार आहे मी, आणि कशा पद्धतीने त्याला या प्रोडक्टला मी एक्झिट करणार आहे, बंद करणार आहे. आणि ज्यावेळेस आपण असं करत नाही ना, आपण फक्त प्रोडक्ट आतमध्ये मार्केटमध्ये कसं आणणार याचा फुल धामधूम फुलटू तयारी करतो, पण त्याची एक्झिट पॉलिसी नसते, तेव्हा हे शेवटचं कॅरेक्टर त्याच्यासारखी हालत होते आणि दुर्दैवी अंत होतो. कोण असेल तो कॅरेक्टर?
एंट्री ठरवली, एक्झिटचं माहित नाही, एंट्री कशी करायची माहिती, त्यामध्ये मास्टरी. अभि- अभिमन्यू अभिमन्यू. आणि मग तिथे प्रोडक्टचा पण मृत्यू होतो आणि मग पुढे जाऊन बिझनेसचा पण. अभिमन्यू. त्यामुळे हे सर्वात छोटे ट्रायंगल आहे ना, आपण याच्यासाठी सर्वात जास्त वेळ देतो. तुमचं प्रोडक्ट त्याच्यावरती ह्या गोष्टी सगळ्या मजबूत असेल ना, तर याला ना एंट्री आणि एक्झिट, जसं पुढचा जो अभिमन्यू पुत्र होता, त्याने पुढे अनेक वर्ष राज्य केलं, जो मरण होऊन परत जिवंत झाला आणि पुढे अनेक वर्ष त्यांनी कारभार चांगल्या पद्धतीने चालवला. या सगळ्याची बॅकिंग होती त्यांना. आणि ज्यावेळेस त्यांना दिसलं की आता हे ऑटो एकदम सस्टेनेबल ग्रोथला गेलेले, आणि मग हे लोक सगळे आपापले जग सोडण्याच्या दिशेने किंवा ते वानप्रस्थाश्रमाला निघाले, सगळं काही संन्यास वगैरे घेऊन. सो फक्त प्रोडक्टच्या एंट्री बरोबर एक्झिट या सगळ्या गोष्टी पाहिजे, तर प्रोडक्ट मरतो. प्रोडक्टचं सक्सेशन हे पण रेडी पाहिजे. म्हणजे थोडा वेगळ्या अर्थाने घेऊ नका, पण विचार करा की ज्यावेळेस युद्ध झालं, सम्राट युधिष्ठिर बनणार आहेत, अभिमन्यू पुढचा सम्राट असणार होता, पण अभिमन्यूचा म्हणजे पुत्र हा पोटात होता, अभिमन्यूच्या मिसेसच्या, नाव मला आठवत नाही. म्हणजे पुढच्या प्रोडक्टची तयारी करून ठेवलेली होती. त्यांना काय माहित नव्हतं ना अभिमन्यूला असं काय होणार, कृष्णाला माहित होतं फक्त. सो मला सांगायचं काय की पुढच्या प्रोडक्टची रेडी पाहिजे. जरी आपला आत्ताचं प्रोडक्ट किती भारी, किती स्ट्रॉंग, अभिमन्यू हा स्वतः कृष्णाने ट्रेन केलेलं होतं सगळ्या बाबतीने. म्हणजे जे गुण अर्जुनामध्ये तेच अभिमन्यूमध्ये होते, तरी सुद्धा कृष्णाला माहित होतं की याचाही अंत होणार आहे, आपल्याला पुढची तयारी पाहिजे. सो त्याच पद्धतीने आपल्या प्रोडक्टच्या बाबतीत पण आपण नेहमी ही आयडियोलॉजी ठेवली पाहिजे की व्हॉट नेक्स्ट, व्हॉट बेटर, व्हॉट नाव, व्हॉट नेक्स्ट, व्हॉट बेटर, व्हॉट नाव, व्हॉट नेक्स्ट, व्हॉट बेटर, व्हॉट नाव, व्हॉट नेक्स्ट, व्हॉट बेटर, व्हॉट नाव. याच्यावरती ब्रेनस्टॉर्मिंग जेव्हा ज्या प्रोडक्टवर चर्चा होईल, आणि या सगळ्यांना प्रोडक्टला जर याची बॅकिंग असेल, तर आपला अभिमन्यू धारातीर्थी पडणार नाही आणि आपल्या बिझनेसचा अभिमन्यू होणार नाही. आणि या कुरुक्षेत्र चक्रव्यूह तर तोडूच हो, पण कुरुक्षेत्रावर सुद्धा आपण आपली विजयी पताका लावू. तर आपण ह्या 8 गोष्टी या स्ट्रॉंग केल्या आणि अलाइन केल्या, आणि मग आपण बनू आपल्या व्यवसायात, आपल्या क्षेत्रात 1 नंबर. सो इथे बोलून मी माझं प्रेझेंटेशन थांबवतो. आता आपण काही चर्चा करायची असेल, प्रश्न असेल तर प्रश्नोत्तर घेऊया, नाही तर मग ओव्हर टू नवनाथ सर. थँक्यू सो मच. योगेश सर, मी विनंती करेल, आपल्याकडे जरी वेळ पुढे गेलेला असला तरी जे काही 8 मुद्दे सांगितले ना, 5 मिनिटांमध्ये याचं समरायझेशन करावं अशी मी तुम्हाला विनंती करेल सर, आणि नंतर आपण प्रश्नोत्तराकडे जाऊया. ओके. सो हे 8 बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स तुम्ही लिहिले नसेल तर लिहून घ्या. काही जण लिहून घेतात दिसत आहे मला. सो पहिला मुद्दा आहे तुमचा मिशन, म्हणजे मराठीमध्ये किंवा एका स्पष्ट एका शब्दाचा उद्देश तुमचा. मग यामध्ये काय येतं, तुमचं मिशन येतं, विजन येतं, व्हॅल्यूज येतं, पर्पज येतं आणि डीएनए येतो. मिशन जे काय तुम्ही मिशन स्टेटमेंट बनवाल, म्हणजे मिशन मध्ये मिशन स्टेटमेंट येतं. ते मिशन स्टेटमेंट मध्ये नंबर्स हवे आणि भावनिक काहीतरी शब्द असावे, जे तुम्हाला स्वतःला आणि तुमच्या बरोबरच्या लोकांना ड्राईव्ह करतील. आता हे मिशन अचीव्ह झालं की पुढचं मिशन, म्हणजे आता आपण महाभारताचं उदाहरण घेतलं तर मिशन काय होतं, पहिल्या दिवशी याला मारणं, एवढं जिंकणं, एवढे सैनिक मारले गेले पाहिजे, मग हे ह्या व्यक्तीला कर्णाला मारायचंय, असं एक एक दिवशी एक मिशन होतं. तसं आपलं मिशन स्टेटमेंट रेडी पाहिजे, ते बदलत राहतं. विजन जे आहे ना, ते आपल्या पुढच्या जे लॉंग टर्म आहे ते असतं 10 वर्षासाठी, 15 वर्षासाठी, की आपली संस्था नेमकी कशी दिसणार आहे. सो ते व्हिज्युअल झालं पाहिजे, जे वाचल्यानंतर ऐकल्यानंतर ते व्हिज्युअलाइज करता आलं पाहिजे, असं विजन आपल्याला लिहिता आलं पाहिजे. व्हॅल्यूज जे आहे ते दीपस्तंभ, म्हणजे आपले जे एथिक्स आहेत किंवा आपण जे आपल्या आत्ताचे स्वतःचे व्हॅल्यू बघणं गरजेचं आहे. बिझनेसचे व्हॅल्यू बघायचे आहेत की माझे व्हॅल्यूज काय, सचोटी असेल, व्हॅल्यूज कुठल्या कुठल्या असतात, नेटवर तुम्ही टाकलं नेम ऑफ व्हॅल्यूज तर येऊन जाईल, कारण ते व्हॅल्यूचं पण माझं 2 तासाचं सेशन असतं. पण व्हॅल्यूज तुमच्या कुठल्या आहेत, सचोटी आहे, प्रामाणिकपणा आहे, धाडस आहे, प्रेम आहे, सहकार आहे, अशा कुठल्या व्हॅल्यूज आहेत तुमच्या, त्या व्हॅल्यूज तुम्हाला डिसिजन घेताना मार्गदर्शक ठरतात. ह्या व्हॅल्यूज किती असल्या पाहिजे, 5 ते 7. आता 5 ते 7 का असल्या पाहिजे, आपला ब्रेन आहे ना, मी जर तुम्हाला विचारलं तुमच्या सर्वात चांगल्या मित्रांची नावं सांगा, तुम्ही 4, 5, 6, 7 पर्यंत पटापट सांगतात. नंतरच्या मित्रांची नावं, 10 मित्रांची नावं सांगायला सांगितली ना, तुम्ही 6, 7 पर्यंत पटापट सांगतात मॅक्झिमम. नंतर तुम्ही 1 सेकंदाचा काय ना पॉज घेतात. मी तुम्हाला विचारलं तुमच्या आवडत्या 10 चित्रपटाची नावं सांगा, सेम असंच होईल.
सो तुमचा ब्रेन आहे ना 3, 5, 7 मॅक्झिमम 7 मिनिमम 3 या गोष्टींना प्रोसेस करू शकतो, लक्षात ठेवू शकतो. त्यामुळे तुमच्या व्हॅल्यूज ह्याच्यापेक्षा जास्त नसाव्या. खूप जास्त व्हॅल्यू झाल्या की व्हॅल्यूज कॉन्ट्रडिक्शन आलं, मग टीम पण गोंधळते. जेवढ्या कमी असतील किंवा तुम्हाला त्या अॅक्रोनिम मध्ये, म्हणजे आमच्या व्हॅल्यूज, लक्ष्य गुरुकुलच्या व्हॅल्यूज लक्ष्य या शब्दामध्ये फिट बसलेले आहेत. सो त्यामुळे त्या आमच्या आणि आमच्या टीमच्या पार्ट आहेत. सो असं अॅक्रोनिम म्हणतात त्याला. अॅक्रोनिम मध्ये तुम्हाला टाकता आलं कुठल्या नावामध्ये, समजा उदाहरणार्थ देईन मी, फिफच्या व्हॅल्यूज आपण आता व्हॅल्यूज वर काम चालू आहे, ब्रेन स्टॉर्मिंग चालू आहे. सो व्हॅल्यूज आम्ही FIIP मध्ये टाकल्या, 4च व्हॅल्यूज, पण ते FIIP मध्ये उदाहरणार्थ. अजून आम्ही तसं काही करत नाही आहोत, ते सिक्रेट असताना, कारण व्हॅल्यूज लॉन्च करणार आहोत आम्ही. त्याचा पण एक प्रोग्राम करणार की आमच्या व्हॅल्यूज लॉन्च होत आहेत. सो त्याच्यावर काम चालू आहे. सो व्हॅल्यूज झाल्या, त्याच्यानंतर पर्पज. सो आत्मा आहे की तुमचा का मी व्यवसाय सुरू केला, जे काही विजन मिशन स्टेटमेंट आहे ते अचीव्ह केल्यानंतर नेमकं यातून काय साध्य होणार आणि हे मला का करत राहायचंय, हे मिशन मला कम्प्लीट करायचंय, मिशन स्टेटमेंट जे मी लिहिलेलं आहे, हे विजन मला अचीव्ह करायचंय, या व्हॅल्यूज मला जपायच्या का, आणि झाल्यानंतर सुद्धा मी माझ्या पुढची जी पिढी आहे ते करत राहायचो. पर्पज आणि DNA म्हणजे हे सगळं तुम्ही लिहिल्यानंतर यातले कोर वर्ड्स ते DNA मधून निघतात. सो हे झालं मिशन, जे तुमचा युधिष्ठिर आहे, सम्राट आहे, ज्याला हे बाकी लोक अलाईन असणार आहेत. आणि स्वतः सम्राट म्हणजे फाउंडर ही व्यक्ती नाहीये, ही संकल्पना आहे. स्वतः जो ओनर सुद्धा याला बांधील असतो या गोष्टी करण्याला. नंतर आहे तुमची टीम मध्ये एक्सटर्नल इंटरनल 2 पार्ट येतात. इंटरनल टीम मध्ये तुमचे एम्प्लॉईज येतील, तुमचे वेंडर्स येतील, तुमचे बिझनेस पार्टनर येतील. एक्सटर्नल टीम मध्ये तुमचे टॅक्स कन्सल्टंट येतील, तुमचे ऍडवायझर्स येतात, तुमचे कोचेस येतात, तुमचे मेंटर्स येतात, तुमचे ट्रेनर्स येतात, CA येतात, डॉक्टर, लॉयर, जे बरेच लोक येतात. मी ग्रुपवर त्याची एक सिम्बॉलिक एक फोटो पाठवेल. पण जे लोक तुमच्याकडे, एक उदाहरण देतो, आयदर तेवढ्या काळापुरती सर्व्हिस घेऊन तुम्हाला त्याचं पैसे मागतात, ऑर मे बी फ्री ऑफ कॉस्ट पण तुम्हाला देतात. असे दोन्ही पद्धतीचे लोक तुमच्या एक्सटर्नल टीम मध्ये येतात. प्रोफेशनल्स म्हणेल मी, जसं आमच्या FIP मध्ये फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रियल प्रोफेशनल्स. सो अशा पद्धतीची टीम तुम्हाला कम्प्लिटली FIP मध्ये नक्की भेटेल. तिसरं आहे लीडरशिप. सो लीडर हा एकच असतो, फायनल डिसिजन, फायनल जबाबदारी त्याची असते. आणि लीडरशिपचे कॅश लीडरने स्वतःमध्ये आणणं गरजेचं आहे, शिकणं गरजेचं आहे. कॅश म्हणजे एथिक्स, नॉलेज, ऍटिट्यूड, स्किल्स आणि हॅबिट्स. लीडर झाल्यानंतर पुढचा मुद्दा येतो कॅश फ्लो. सो आपल्याला बॅलन्स शीट वाचता आली पाहिजे, आपल्याला प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट कळायला पाहिजे. त्याच्यामध्ये एक कन्सेप्ट असतो अपलाईन आणि डाऊनलाईन. सो आपल्याला आपली अपलाईन वाढवायची आहे का डाऊनलाईन वाढवायची आहे, म्हणजेच आपल्याला नंबर ऑफ सेल्स सायकल जास्त करायची आहे का आपल्याला प्रॉफिट मार्जिन आपला जास्त हवा, हे आपल्याला कळलं पाहिजे. एवढं जरी कळलं तरी मोर दॅन इनफ आहे. त्याच्यानंतर येतं कम्युनिकेशन. कम्युनिकेशन मध्ये सुद्धा अगेन इंटरनल कम्युनिकेशन, एक्सटर्नल कम्युनिकेशन. इंटरनल कम्युनिकेशन येतं तुमच्या टीम सोबत, जे दोन्ही पद्धतीच्या टीम आहे त्यांच्यावर तुमचं जे कम्युनिकेशन होणार आहे. कम्युनिकेशन म्हणजे तुमचं मार्केटिंग, ऍडव्हर्टायझिंग, ब्रँडिंग आणि सेल्स, ह्या 4 गोष्टी. तुम्ही म्हणाल एक्सटर्नल टीम बरोबर कसलं सेल, त्यांना थोडी प्रोडक्ट विकणार आहे, जे तुम्ही तुमचं विजन विकता, तुमचे आयडियाज विकतात. सो त्या गोष्टी त्यांनी विकत घेऊन त्यानुसार तुम्हाला सपोर्ट केला पाहिजे, तुमच्या एक्सटर्नल टीमने गाईड केलं पाहिजे. सो अगेन म्हणून तिथे कम्युनिकेशन आलं किंवा मार्केटिंग, सेल्स, ऍडव्हर्टायझिंग, ब्रँडिंग आलं. एक्सटर्नल कम्युनिकेशन येतं तुमचं तुमच्या कस्टमर सोबत, मग त्याच्यामध्ये तुमचं बाहेरचं जे काही ऍडव्हर्टायझिंग, ब्रँडिंग सगळ्या गोष्टी आल्या. आणि त्याचबरोबर तुमचं कॉम्प्युटर बरोबर तुमचं कम्युनिकेशन होत असतं इनडायरेक्टली. ज्या पद्धतीने तुम्ही मार्केटिंग करताय, तुमच्या टॅगलाईन्स आहेत, स्लोगन्स आहेत. जसं आमची लक्ष्य गुरुकुलची स्लोगन आहे, टॅगलाईन, एकच ध्यास, सर्वांचा सर्वांगीण विकास. म्हणजे आम्ही कस्टमर पासून कॉम्प्युटरला सांगून टाकलं की आमच्याकडे सगळं मिळतं. तुला NLP करायचंय आमच्याकडे, ग्राफोलॉजी करायचं आमच्याकडे, स्टुडंट डेव्हलपमेंट करायचं आमच्याकडे, अडल्ट डेव्हलपमेंट करायचं आमच्याकडे, कम्युनिकेशन शिकायचं आमच्याकडे, बिझनेस शिकायचं आमच्याकडे. एकच ध्यास, सर्वांचा सर्वांगीण विकास. सो अशा टॅगलाईन हे तुम्ही तुमच्या कॉम्पिटिटर आणि कस्टमर दोन्ही सुद्धावर कम्युनिकेशन करत असतात. सो टॅगलाईन सुद्धा याचा पार्ट येतो, मगाशी राहिला होता. टॅगलाईन हा याचा पार्ट येतो. ओके, त्याच्यानंतर येतो आपला सिस्टीम. सिस्टीम तुमचे घोडे असतात. मग सिस्टीम मध्ये तुमचा कस्टमर पर्यंत तुमच्या प्रोडक्टची माहिती मिळण्यापासून कस्टमर प्रोडक्ट घेऊन ते जाण्यापर्यंत आणि नंतर घेऊन गेल्यानंतर सुद्धा, मग तुमच्या डिस्ट्रीब्युशनच्या, तुमच्या ऑपरेशनच्या, तुमच्या प्रोडक्शनच्या, तुमच्या मार्केटिंगच्या, तुमच्या या सगळ्या सिस्टीम्स इथे येतात. तुमच्या टीम बरोबर तुमचं जे कम्युनिकेशन होणार आहे ती सुद्धा सिस्टीमचा पार्ट आहे. तुमची टीम तुमच्या बरोबर, इंटरनल एक्सटर्नल टीम तुमच्यावर कार्यरत आहे, त्यांचा तुमच्यासाठी HR सिस्टीम्स येणार इथे. HR सिस्टीम बद्दल मी बोललो नाही जास्त, पण HR सिस्टीम पण खूप गरजेचं आहे. तुमच्या टीमचे तुम्ही जे काही त्यांच्याबरोबर डॉक्युमेंटेशन केलेलं आहे तो सिस्टीमचा पण भाग येतो.
की तुम्ही त्यांना त्यांचं जे काही जॉब प्रोफाईल आहे ती सांगितलेली आहे, त्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे त्या पद्धतीने, ते सगळं HR सिस्टीम मध्ये येतं. आणि मग पुढे येतं लिगल, मग डॉक्युमेंटेशन जे काय आहे, मग ते तुमच्या टीम सोबत असेल, कस्टमर सोबत असेल, ते तुमचे जे काही लिगलचे जे फॉर्म्स असतील, कस्टमर सोबत असतील किंवा तुमच्या टीम बरोबर, वेंडर सोबत, पार्टनर सोबत, तुमची द्रौपदी तिची काळजी घेणं, ती सम्राज्ञी आहे, तिला तेवढं जपणं गरजेचं आहे. कॉपीराईट, ट्रेडमार्क्स, या सगळ्या गोष्टी तिथे येतात, पेटेंटिंग. आणि मग शेवटी येतं प्रोडक्ट मध्ये एक्झिट पॉलिसी पण प्रोडक्टची ठरली पाहिजे, प्रोडक्टची सक्सेशन पॉलिसी म्हणजे नेक्स्ट प्रोडक्ट कुठला येणार आहे हे पण ऑलरेडी रेडी पाहिजे. एक उदाहरण आता परत विषय निघाला तर घेतो, आपले येवले अमृततुल्यचं त्यांचं एक लेक्चर होतं फ्रँचायझिंग साठी, आणि त्यावेळेस त्यांनी, आता ते अजून एक्झिक्यूट नाही झालं, मे बी कोरोनामुळे असेल, पण त्यावेळेस ती फ्रँचायझिंग देत होते, त्यांचं जे अमृततुल्यचे होतं, पण त्यावेळेस त्यांनी त्या सगळे जे लोक जमले होते, अण्णाभाऊ साठेमध्ये 1000 लोक होते, अगदी मोठे मोठे लोक, उद्योजक, नगरसेवक सुद्धा उभे होते, बसायला जागा नव्हती. मला सद्भाग्य भेटलेलं की मी फ्रंटवर त्यांनी मला आमंत्रित केलेलं सगळं बघण्यासाठी. तर त्यावेळेस त्यांनी त्यांचं सगळ्या फूड मॉल्स जसे आहेत तसे अमृततुल्यचे मॉल्स येणार आहेत याचं त्यांनी आयडिया देऊन ठेवलेली. प्रेझेंटेशन नव्हतं केलं, पण सांगितलेलं की पुढचं प्लॅनिंग काय, की पुढे येवले काय काय करणार आहेत. जसे आपले जे हायवेज आहेत, एक्सप्रेस हायवेजला, तिथे त्यांचे मोठे मोठे सेंटर येणार आहे, याचं प्लॅनिंग त्यांचं होतं, आणि त्याच्याबद्दल त्यांनी तिथे फक्त घोषित केलेलं, डिटेलिंग नव्हतं सांगितलं. सो सक्सेशन प्लॅनिंग पण तुमचं असलं पाहिजे. सो हे सगळे 8 गोष्टी या स्ट्रॉंग आणि एकमेकांशी, एक गोष्ट असते स्वावलंबी, दुसरी असते परावलंबी, तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट जी उद्योजकाला जमली पाहिजे ती आहे परस्परावलंबी, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात इंटरडिपेंडंट. सो या सगळ्या गोष्टी या इंटरडिपेंडंट असल्या पाहिजे, स्ट्रॉंग पण असल्या पाहिजे, इंटरडिपेंडंट पण असल्या पाहिजे. आणि या इंटरडिपेंडंट किंवा अलाइन होतात. पुन्हा एकदा मी येतो या सर्वात महत्वाच्या मुद्द्यावर, तुमच्या मिशनला. तुमचं मिशन असेल तर सगळ्या गोष्टी आपोआप अलाइन होतात, इंटरडिपेंडंट होतात, त्या सगळ्या गोष्टी यांना बांधून ठेवतात. सो याच्यावर नक्की काम करा. सो थँक्यू सो मच सर. आय थिंक मी कव्हर केलेलं आहे पुन्हा एकदा सगळं. योगेश सर, थँक्यू व्हेरी मच. मला या ठिकाणी सांगायला आवडेल की आपण युधिष्ठिरानंतर भीम, अर्जुन, सहदेव, नकुल, द्रौपदी आणि द्रौपदी सोबत अभिमन्यू ही सगळी पात्र या ठिकाणी घेतली, आणि ह्या पात्रांचा सारांश रूपाने परीक्षितच्या नावाने शेवट केलेला आहे. परीक्षित म्हणजे अभिमन्यूचा मुलगा. मला वाटतं या ठिकाणी जे काही उपस्थित उद्योजक आहेत, आपल्यापैकी किती जणांना परीक्षित व्हायला आवडेल? चॅटबॉक्सचा वापर करा आणि या ठिकाणी सांगा की आपल्यापैकी किती जणांना परीक्षित व्हायला आवडेल. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या व्यवसायामध्ये अडॅप्ट करून आपल्याला पुढे जायचं. शीतल नवले सांगतायत यस माय सेल्फ, अशोक बुटे सर सांगतायत, CBK सर सांगतायत. तर आपल्याला परीक्षित व्हायचं, आणि परीक्षित होण्यासाठीचे हे जे काही 8 टूल या ठिकाणी आज योगेश सरांनी सांगितलेले आहेत, त्या 8 टूलचा जर आपण आपल्या व्यवसायात जर वापर जर केला तर नक्की आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. याच्यावरती बारकाईने विचार करा, स्वतःला प्रोसेस करा, डेव्हलप करा. जसं की योगेश सरांनी सांगितलं की आपण एका छोट्या टूलवरती काम करून, प्रोडक्ट्स वरती, जिथे अभिमन्यूची भूमिका सरांनी या ठिकाणी सांगितली, खूप सुरेख आणि चांगल्या शब्दामध्ये आपल्याला या ठिकाणी सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे की त्या एका ठराविक नॅरो माइंडेड न राहता सर्वांगीण जर आपण विचार जर केला आपल्या व्यवसायाचा, तर नक्की आपल्याला यश भेटणार आहे, नक्की आपल्याला सक्सेस भेटणार आहे. याच्याही पुढे जाऊन मला सांगायला आवडेल की मनापासून सुरुवात करा की मला ही गोष्ट करायची आहे. ठरवा, अगोदर डिसिजन घ्या, निर्णय घ्या की ही गोष्ट मला करायची आहे, आणि त्या दृष्टिकोनातून आपला प्रवास चालू करा. या ठिकाणी क्वेश्चन आन्सरचा सेशन आहे. नक्कीच आपल्या सर्वांना संधी आहे. आपण स्वतःला अनम्यूट करून किंवा चॅटबॉक्सचा वापर करून या ठिकाणी आपण प्रश्न विचारू शकता. योगेश सर आपल्या सोबत आहेत आणि आपल्या शंकांचं, प्रश्नांचं समाधान ते नक्कीच करते. ऑल टू ऑडियन्स, माझ्या सर्व उद्योजक मित्रांना माझी विनंती, तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा. आपल्याकडे पुढचं 5 ते 10 मिनिटाचा अजून वेळ आपण एक्सटेंड करतोय. काही प्रश्न असतील तर विचारा.
येस शीतल मॅडम. सर माझा एक प्रश्न होता की सरांनी सांगितलं कम्युनिकेशन म्हणजे कृष्ण आणि मार्केटिंग मॅनेजमेंट म्हणजे हे मग ते बिझनेस मध्ये कसं बसवायचं म्हणजे ते सगळीकडे गेले कौरव पांडव सगळीकडे प्रत्येकाला हे केलं मग तसं बिझनेस मध्ये कसं हे करायचं. आता ह्याच्यामध्ये ना तुमचं बाकीचे पार्ट म्हटलं म्हणजे तुमचं मिशन विजन व्हॅल्यूज हे सुद्धा आधीच बनलेलं पाहिजे. कारण मार्केटिंग करताना त्या गोष्टीची कारण ते झिरपत असतं तिथे, त्याची सावली पडत असते. जर कृष्ण फक्त बोलण्यात हुशार होतेच, पण त्याचबरोबर जर हे की आपलं धर्माचं राज्य निर्माण करायचं हा मेसेज घेऊन गेले ना, त्यामुळे ते लोक जोडले गेले. त्यामुळे तो काय मेसेज होता ते होतं विजन, म्हणजे आपल्या बिझनेसचं आधी विजन बिल्ड झालं ना आणि मग ते आपल्या मार्केटिंग सेल्स मध्ये झिरपत राहतं. आणि जसं मी म्हटलं की तिथे तुम्हाला एक्सपर्ट व्यक्ती हवा. सगळंच आपण करू शकत नाही आणि केलं पण नाही पाहिजे. उद्योजकाचं नवनाथ सर पण नाही म्हणतात एकच काम असतं पाहिजे. उद्योजक एकाच गोष्टीत एक्सपर्ट पाहिजे, हँडलिंग एक्सपर्ट पीपल. म्हणजे ते मला म्हणतात की मी कन्सल्टंट आहे त्यांचा, पण ते मला पण मॅनेज करतात. सो ते त्यांची एक्सपर्टीज आहे. सो तुम्हाला तुमच्या पार्टनर्सला, तुमच्या सहकारी कर्मचारी यांना सगळ्यांना मॅनेज करता आलं पाहिजे. सो तुमच्याकडे मार्केटिंग सेल्सचा योग्य व्यक्ती पाहिजे. तुम्हाला फक्त एक आउटलाईन, एक बेसिक अंडरस्टँडिंग पाहिजे की आपला बिझनेस जो आहे तिथे आपल्याला कुठली सेल्स सिस्टीम वापरायची, कुठली मार्केटिंग वापरायची, आपल्याला पेपर ऍडव्हर्टायझिंग वापरायची, डिजिटल ऍडव्हर्टायझिंग वापरायची, नेमकं कुठलं वापरलं पाहिजे हे आपल्याला एक बेसिक अंडरस्टँडिंग कळाली. प्रत्येक डिजिटल मार्केटिंग काय असते, पेपर मार्केटिंग काय असते, ह्या सगळ्यात बेसिक अंडरस्टँडिंग असताना आपल्याला एक एक्सपर्ट पाहिजे आणि त्या एक्सपर्टवर मग आपण त्याला गाईड करू शकू की आमच्या विजन नुसार आमची मार्केटिंग अशी झाली पाहिजे. म्हणजे आपण बघू की काही प्रोडक्ट जे आहेत ना ते डायरेक्टली किलिंग ऍडव्हर्टायझिंग करतात, दुसऱ्या प्रोडक्टला नावं ठेवून ऍडव्हर्टायझिंग करतात आपण बघतो. पण काही प्रोडक्टची पॉलिसी असते की आपल्याला त्याच्यात जायचं नाही. हे ठरतं कशावरून? हे ठरतं मिशन विजन व्हॅल्यूज वरून. काही जणांचं मिशनच असतं, म्हणजे एका कंपनीचं मिशन काय होतं, एक शूज बनवणारी कंपनी की अपोजिट जी कंपनी होती त्याला क्रश करणं हे मिशन स्टेटमेंट होतं त्यांचं. क्रश ऍडिदास असं मिशन स्टेटमेंट होतं. आता हे त्यांच्या मिशन विजन, आता हे चुकीचं आहे का? त्यांच्या मिशन विजन व्हॅल्यूज मधून आलंय आणि त्यातून ते ऍडव्हर्टायझिंग तशा आल्या की आपण बघतो की काही कोल्ड्रिंकची ऍडव्हर्टायझिंग तशा बनतात. सो तुमची जी मार्केटिंग पॉलिसी ठरणार आहे, कम्युनिकेशन जे होणार आहे की लोक तुमच्या बरोबर जोडली जावी, तुमचे फ्रँचायझीज व्हाव्या, यासाठी तुमच्या मार्केटिंग एक्सपर्ट तुमच्याकडे हवा, सेल्स एक्सपर्ट हवा, ऍडव्हर्टायझिंग ब्रँडिंग एक्सपर्ट असावा. हे चार वेगळे पण असू शकतात आणि हे एक व्यक्ती पण असू शकतात ज्याला हे चार गोष्टी जमतात, किंवा ही एक कंपनी पण असू शकते. तुमचे ब्रोशर्स तसे बनले पाहिजे. तुमचे जे ब्रोशर्स मध्ये कलर्स वापरले जातात हे तुमच्या पर्सनॅलिटीला धरून असले पाहिजे, जो फाउंडर आहे त्याच्या. सो त्याचा सुद्धा एक सायन्स आहे आणि तेच कलर असले पाहिजे. प्रत्येक वेळी वेगवेगळे कलर असले नाही पाहिजे. सो ती एक टेस्ट असते, त्या टेस्ट वरून, त्या प्रश्नावरून तुमची पर्सनॅलिटी, त्या पर्सनॅलिटी धरून कलर, आणि तेच कलर तुमच्या प्रोडक्ट्स मध्ये आले पाहिजे. आपण 7 रंग किंवा सगळेच रंग वापरतो, रंगोली करतो, तसं नसलं पाहिजे. तुम्ही बघा प्रत्येक प्रोडक्टचे एक कलर्स आहेत आणि ते कलर्स आपल्याला प्रोडक्ट आठवतात, ते कलर्स पण आठवतात. मॅकडॉनल्ड्स म्हणलं की आपल्याला येल्लो आणि रेड हे दोनच कलर आठवतील किंवा ब्लॅक, याच्या व्यतिरिक्त कुठला कलर आठवणार नाही. येल्लो, ब्लॅक आणि कुठला म्हटलं मी रेड, हे 3च कलर. सो तसं तुमचं प्रोडक्ट आयडियोलॉजी. सो हे 4ही गोष्टी असणारा एक्सपर्ट किंवा 4 एक्सपर्ट, आणि तुम्हाला बेसिक अंडरस्टँडिंग याची पाहिजे जी तुम्हाला तुमच्या मेंटर किंवा कोच कडून भेटू शकते, किंवा तुमच्या काही मित्र परिवारामधले कोण एक्सपर्ट असेल त्याच्याकडून पण भेटू शकते, किंवा पुस्तकं वाचून पण भेटू शकते. यातली जर तुम्ही पुस्तकं वाचली तरी, की मार्केटिंगमध्ये आपल्या प्रोडक्टला नेमकी कुठली सेलिंग सिस्टीम वापरली पाहिजे, तुमचं प्रोडक्ट जे आहे ते 10,000च्या वरचं आहे का 10,000च्या आतलं आहे, B2B आहे का B2C आहे, म्हणजे बिझनेस टू बिझनेस आहे, बिझनेस टू कस्टमर आहे. हे सगळी बेसिक अंडरस्टँडिंग ठेवून मग ते त्या एक्सपर्ट कडे देणार आणि तुम्ही फक्त त्या एक्सपर्टला मॅनेज करणं की तो बरोबर त्यानुसार ते टार्गेट बरोबर अचीव्ह करत आहे की नाही. सो आलं लक्षात तुम्हाला? जर तुम्हाला इतर राज्यांकडे जायचं असेल, इतर राज्यांना आपल्यासोबत जोडायचं असेल, तर मिशन तर बेस आहे तुमचं मिशन विजन व्हॅल्यूज, आणि त्याला अलाइन तुमची पूर्ण मार्केटिंगची स्ट्रॅटेजी. जो एक स्ट्रॅटेजिस्ट, एक सारथी कृष्णासारखा तुम्ही सोबत ठेवू शकता, अनेक कृष्ण पण ठेवू शकता. आलं लक्षात मॅडम? शीतल मॅडम, काय करणं गरजेचं आहे? शीतल मॅडम, शीतल मॅडम. हो हो, ते म्यूट झाले होते त्याच्यामुळे मी येस म्हणत होते तर ते आवाज नव्हते ते. ओके ओके ओके, क्लिअर झालं का? अजून काही प्रश्न असतील थँक्यू. आपण चर्चा करू, असं काय नाही. येस, याशिवाय कुणाचे काही प्रश्न असतील तर स्वागत आहे आपल्या प्रश्नांचं.
सो मला वाटतं सेशन सर तुमचं एवढं एक्सलंट झालेलं आहे आणि एक एक छोटी छोटी गोष्ट तुम्ही एवढी छान पद्धतीने समजून सांगितलेली आहे की लोकांना ते ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी समजून गेलेल्या आहेत. मी नेहमी म्हणतो प्रश्न नाही आले तर दोनच गोष्टी असतात सर. एक तर सगळं कळालंय, नाही तर काहीच नाही कळालं. सो आय बिलीव्ह पहिली गोष्ट आहे सगळ्यांच्या बाबतीत कळालं आहे असं मी समजलं. आणि याशिवाय सुद्धा आपल्याकडे थोडस वेळेचं बंधन असल्यामुळे 7 वाजता वेळ संपतोय येस सर. आणि त्यामुळे आजचं सेशन आपण याच ठिकाणी थांबवतोय. आणि आजचं सेशन थांबवताना मला परत एकदा सांगावंसं वाटेल, टाटा साहेबांचं स्टेटमेंट आहे आणि ते स्टेटमेंट मगाशी मी सांगितलं होतं तेच मला या ठिकाणी परत रिपीट करायला आवडेल की निर्णय चुकीचा का बरोबर, निर्णय चुकीचा का बरोबर याच्यावरती विचार करण्यापेक्षा निर्णय घ्यायला शिका. निर्णय घेतल्यानंतर निर्णय चुकीचा जरी ठरला तरी तो चुकीचा निर्णय बरोबर करण्याची क्षमता आपल्यामध्ये वाढवा, ती क्षमता तयार करा, त्या क्षमतेवरती काम करा. म्हणजे सर्वच गोष्टी सोप्या होतील आणि कोणतीच गोष्ट ही बरोबर किंवा चुकीचा ह्या प्रश्नावरती आपल्याला काम करायला नाही लागणार. सो धन्यवाद योगेश सर, तुम्ही फिफ्टच्या प्लॅटफॉर्मवरती आलात, तुम्ही आपलं कॉन्ट्रीब्युशन या ठिकाणी दिलं. आपल्याकडे जो काही एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे, ज्ञान आहे, ते आम्हा सर्वांसोबत आपण खूप चांगल्या पद्धतीने शेअर केलं. नक्कीच त्याचा आम्हा सर्व उद्योजकांना त्याचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्ही जे काही तुमचा वेळ काढून या ठिकाणी आलात म्हणून तुमचे आभार मानणं हे माझं मी कर्तव्य समजतो. त्यामुळे आपले खूप खूप धन्यवाद. आणि आजचं सेशन याच ठिकाणी थांबवतोय. आपण परत भेटूया पुढच्या शनिवारी संध्याकाळी 5 वाजता ह्याच सेशन मध्ये. आणि तत्पूर्वी बुधवारी सकाळी जी बिझनेस मीटिंग असते त्या बिझनेस मीटिंगला यायला मात्र आपण विसरू नका. चॅट बॉक्स मध्ये फीडबॅक फॉर्म साठी लिंक टाकलेली आहे, त्यातून आपला फीडबॅक कळवा. तुमचा फीडबॅक सुद्धा आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे, कारण प्रत्येक प्रोग्राम मध्ये जर इम्प्रूव्हमेंट करायची असेल तर तुम्हाला या प्रोग्राम मधून काय वाटतंय, तुम्हाला काय अपेक्षित आहे हे आम्हाला समजणं गरजेचं आहे. सो परत एकदा सर्व उद्योजकांचं ज्यांनी वेळ काढून या प्लॅटफॉर्मवर आलात, आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आजचं सेशन याच ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. थँक्यू.